ही सेवा ज्या निकलेची देतो आम्ही अरथाचा हात. कौतुक करतो कला गुणांचे, सान असो की थोर असो, भव्य वारसा महाराष्ट्राचा मना मनातून नित्य बसो. भव्य वारसा महाराष्ट्राचा मना मनातून नित्य बसो. कला आणि कलाकारांच्या सेवेत सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार. राज्यगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी कृपया उभे राहावे. अभिमानाची ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिवना, विठ्ठलाच्या धामाने निधना, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे रक्तदानी. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित मास्तरांची सावली, पद्मश्री कवी नारायण सुर्वे यांच्या कविता, लेख आणि गाणी यावर आधारित कार्यक्रम. कार्यक्रमाची संहिता आणि सहभाग हर्षल पाटील, कलाकार अक्षय शिंपी, नंदिता पाटकर, डॉक्टर मुकुंद कुळे आणि किशोर कदम. मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार. समन्वय मिती क्रिएशन. सादर करत आहोत मास्तरांची सावली. रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे. रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. काही साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. माझ्या जगाची एक गंध वेणाही त्यात आहे. कधी चुकलो कधी मुकलो, नवे शिकलोही आहे. जसा जगत आहे तसाच शब्दातही आहे. रोटी प्यारी खरी पण आणखी काही हवे आहे. रोटी प्यारी खरी पण आणखी काही हवे आहे. रोटी प्यारी खरी पण आणखी काही हवे आहे. याच साठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे. इथूनच मी शब्दांच्या हाती फुले ठेवित आहे. इथूनच मी शब्दांच्या हाती खड्ग देत आहे. एकटाच आलो नाही मी, युगांची ही साथ आहे. एकटाच आलो नाही मी, युगांची ही साथ आहे. तुफानाची सावधान सावधान व्हा, हीच खरी सुरुवात आहे.
कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे. ते सकाळी सकाळीच गोळा होतात कुठून कुठूनसे बिगारी नाक्यांवर. ते सकाळ सकाळीच गोळा होतात कुठून कुठूनसे बिगारी नाक्यांवर. पुरुष, स्त्रिया, सोबत लहान लेकरूही. सटरफटर कामं, रंगाची, रेती चुन्याची किंवा झाडलोटीची. बायका बायकांच्या घोळक्यात. काळे कुळकुळीत खेडूत रोजंदारीची वाट पाहत घोळक्या घोळक्याने तिष्ठत नाक्यांवर. हाकवीत आणावी गुरे तसे हे. हाकवीत आणावी गुरे तसे हे वेगवेगळ्या प्रदेशातील लोक पोटार्थी शहराकडे, बिगारी नाक्यांकडे एखादा कमिशन कापून का म्हणतो, एखादा कमिशन कापून का म्हणतो किंवा स्वतःच विचारित येतो एखादा गरजू गृहस्थ. बायका एकट्याच जात नाहीत. बायका एकट्याच जात नाहीत, रोजंदारीवर मिळून जातात. तशाही स्थितीत स्वतःला जपतात. ते पालं ठोकतात कुठंही. केव्हा विटांवर विटा रचित घरं बांधतात लोकांची, किंवा खड्डे खणताना आढळतात. शहराची स्वच्छता राखण्यासाठी गळाभर गटारात उतरून गाळही उपसतात. वळचणीला राहूनही नगरवासी नसतात, अस्पर्शितच राहतात महिनोन महिने इमानानं. आणि महानगराच्या विकासासाठी पहिल्यांदा पालं यांचीच मोडतात. कळत नाही त्यांना की शहरातले लोक असे परक्यासारखे का बरं वागतात. इतकं करूनही ते असे उद्धट का होतात. खाडीच्या आधारानं, रेल्वे रुळांच्या कडेनं ते पालं ठोकतात आणि सधन वर्दळीच्या वस्तीकडे कुठून कुठूनसे गोळा होतात. बिगारी नाक्यांकडे पुन्हा, बिगारी नाक्यांकडे पुन्हा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, या शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. सात वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. सुरू झाली पहिली पाळी मोठ्या डौलात माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. चाक फिरे गर गरा, सुत निघे भर भरा, नटवाया वसुंधरा आमच्या घामातून माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. लेऊन सुत 9 वारी, नखरा बाबिणीचा भारी, कांडी गोल फेरे मारी मग साच्यातून माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. झडपीन घालून वारा, कापसान देई थारा, जोडून तुटलेल्या तारा तारा जुळवून माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. ऐका घामाची कहाणी, फिरवी कळ ब्रह्म्यावानी, तंतू तंतूला जोडून वस्त्र गुंफून माझ्या रामारजी, माझ्या रामारजी. रंग घेऊन आभाळाचा, हिरव्या सोनाळ शेताचा, 7 रंगे इंद्रधनुत वस्त्र भिजवून माझ्या रामारजी,
माझ्या रामारजी. निर्मुंधन आम्ही सार मालक असून झालो चोर. निर्मुंधन आम्ही सार मालक असून झालो चोर. धनिकांचा वाडे जोर ऐट दाऊन माझ्या रामारजी. माझ्या रामारजी. पैकांनाही इंधनाला काय शिजवावं बोला. पैकांनाही इंधनाला काय शिजवावं बोला. का शिवावं पोटाला टाके घालून माझ्या रामारजी. माझ्या रामारजी. 7 वाजता सकाळी भोंगा वाजवी भूपाळी. सुरू होते पहिली पाळी मोठ्या डौलात माझ्या रामारजी. माझ्या रामारजी. नमस्कार. मी कृष्णाबाई नारायण सुर्वे, नारायण सुर्वेंची बायको. तुम्हा सगळ्यांचे ते मास्तर आणि मी मास्तरांची सावली. तसं मी काही फार शिकलेली नाही. सहीपुरतं लिहायला शिकले तेवढंच, तेही मास्तरांच्या आग्रहामुळे. मास्तरांमुळे या सावलीलाही किंमत आली. मला मान मिळाला, सन्मान मिळाला. त्यांच्यामुळेच मी एक पुस्तकही लिहिलंय. ते पुस्तक आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. मास्तरांच्या हयातीतच त्या पुस्तकाच्या काही आवृत्त्या निघाल्या. आता झाडाला जेवढी किंमत असते त्यातली थोडी सावलीलाही मिळतेच ना. तप्त रणरणत्या उन्हात आमच्या वाट्याला आलेले भोग आम्ही निमूटपणे सोसले. आमचं हे मास्तर रूपी झाड कवितेचं झाड होतं. या झाडाने कामगारांच्या, शोषित, वंचितांच्या संघर्षाला शब्दात बांधलं, कवितेत आणलं. तुम्ही सगळ्यांनी या कवितेवर जितकं प्रेम केलं ते सगळं बघून मी खूप आनंदी व्हायचे. आईबाप नसलेले जसे मास्तर होते तशीच मी, आईबाप नसलेली आजीच्या आधाराने वाढलेली. पुढे लग्नानंतर मास्तरांच्या आधारानं ही एक वेल वाढली. माझ्याशिवाय मास्तरांनाही कुणी नव्हतं आणि मास्तरांशिवाय मला कुणी नव्हतं. तसे आम्ही दोघेही टाकून दिलेले. पण माणुसकीच्या ओलाव्याने आपण सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. आम्हाला खत पाणी दिलं, आम्हाला वाढवलं. जे काही आमच्या वाट्याला आलं ते दुःख म्हणून नाही तर फूल समजून आम्ही स्वीकारलं आणि आमचं जगणं समृद्ध केलं. जे मिळालं नाही त्याची कधीही तक्रार केली नाही. उलट जे मिळालं त्यावर आम्ही आनंद मानला. तूप रोटी नाही पण भाजी भाकरीतही आम्ही आनंदी होतो. मुंबईच्या झोपडपट्टीत, कधी चाळीत, कधी उन्हा पावसात, कधी अडगळीत, तर कधी चांगल्या वस्तीतही आमच्या वाट्याला निजण्यापुरती जागा नक्कीच आली. आमचा संसार हा दुःखाचा नव्हताच तर आनंदाचा आणि सगळ्या समूहाच्या वेगवेगळ्या प्रश्नांनी भरून उरलेला होता. असा हा सगळा प्रवास मास्तरांच्या सावलीत मी मांडलाय. त्यात माझं काहीच नव्हतं. जे काही होतं ते मास्तरांचं, मास्तरांच्या कवितेचं आणि मास्तरांना मिळालेल्या यशाचं. तर कसं आहे, हे यंदाचं वर्ष म्हणे मास्तरांच्या जन्मशताब्दीचं आहे. छान आनंद वाटला. अजूनही मास्तर तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आहेत. तर बहिणाबाई नवऱ्याच्या निधनानंतर काय म्हणते माहितीये? झाड गेलं निंगी सनी, मांगे सावली उरली. असो, आता हा सगळा प्रवास तुमच्या पुढे मांडताना थोडं संकोचायला होतंय, पण सांगते. मास्तर त्यांच्या सगळ्या जगण्याविषयी आम्हाला बऱ्याचदा सांगायचे, अगदी मोकळेपणे बोलायचे. गंगाराम सुर्वे यांना एक मुलगा कचऱ्याच्या कुंडीजवळ सापडतो. त्यांना त्याची दया येते काय, ते त्या छोट्या बाळाला घरी आणतात काय आणि स्वतःच्या मुलासोबत वागवतात काय. इथं मला गंगाराम सुर्वे फार मोठे वाटतात. बाहेर रस्त्यावर मिळालेलं पोर ते आपलं समजून वाढवतात.
आपल्या ताटातला घास त्याला देतात, नाव देतात, गाव देतात, स्वतःची ओळख त्याला देतात आणि म्हणून नारायण सुर्वे आकाराला येतात. कबीर असाच बाळ असताना नदी घाटाच्या किनाऱ्यावर पायरीवर कोणाला तरी आढळला ना. कबीरही कवी झाला आणि नारायणही कवी झाला. एका विणकराला कबीर मिळाला आणि गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुर्वेंना नारायण मिळाला. दोघेही विणकरांच्या घरात मोठे झाले, दोघेही कवी झाले. दोघांनीही जातीच्या भिंती तोडल्या आणि माणुसकीच्या मोठमोठ्या भिंती उभारल्या. दोघांनीही माणसातले भेद मिटवले. दोघांनीही शतकांचे बंध तोडले. माणुसकीच्या धाग्याने एकमेकांना जोडले. वा. नारायण सुर्वे म्हणतात, न घर होते न गणगोत, पायी चालेन तेवढी जमीन होती. न घर होते न गणगोत, पायी चालेन तेवढी जमीन होती. दुकानाचे आडोसे होते मोफत, नगरपालिकेची फुटपाथ मोकळीच होती. अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची उठ बस करता करता, अशा देण्यात आलेल्या आयुष्याची उठ बस करता करता टोपली खाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता. दररोज अंधार येत जात होता. रंगायना दे मोरी लाल चुनरिया, रंगायना दे मोरी लाल चुनरिया. ला इलाह के बूटे टाके, ला इलाह के बूटे टाके, लल्ला की कन्नरिया. रंगायना दे मोरी लाल चुनरिया. ऐसी रंग दे के रंग ना छूटे, ऐसी रंग दे के रंग ना छूटे. धोबिया धोए चाहे सारी उमरिया, रंगायना दे मोरी लाल चुनरिया. एक विणकर, कबीर आणि एक कचराकुंडीजवळ सापडलेले नारायण सुर्वे रस्त्यावरच्या विद्यापीठात मोठे झालेले. ते आपल्या कवितेत म्हणतात, माझे विद्यापीठमध्ये मोजलेत सर्व खांब या रस्त्यांचे, मोजलेत सर्व खांब या रस्त्यांचे, वाचली पाट्यांवरची बाराखडी. मोजलेत सर्व खांब या रस्त्यांचे, वाचली पाट्यांवरची बाराखडी. व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत हातचे राखून कित्येक मारलेले गडी. भेटला हरेक रंगात माणूस, पिता मित्र कधी नागवणारा म्हणून. भेटला हरेक रंगात माणूस, पिता मित्र कधी नागवणारा म्हणून. रटरट्ट्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून. तरी का कोण जाणे, माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही. आयुष्य पोथीची उलटली 37 पानं, वाटतं अजून काही पाहिलंच नाही. नाही सापडला खरा माणूस, मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो. 37 जिने चढून उतरताना मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो. आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हर सारखं, गोंडस गुटगुटीत बाळसेदार. आत आत खाटकानं हारीनं मांडावीत सोललेली धड, असे ओळींवर टांगलेले उच्चार. जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात. जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात. पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो
कधी वाळूत तर कधी रामबागेत. हे सगळे पाहून आजही वाटते नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो. नारायणा, आपण कसे हेलकावतच राहिलो. चुकतुक तो कधी जीव वाटते, या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो. थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता, का आवरला म्यानावरचा हात. का नाही घेतले झोकावून स्वतःला, जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात. विचार करतो गतगोष्टींचा काजळी कुरतडीत. विचार करतो गतगोष्टींचा काजळी कुरतडीत. जणू जळत राहावा दिवा एक. उद्ध्वस्त नगरात काहीसे हरवलेले, शोधित हिंडावा परतलेला सैनिक. किती वाचले चेहरे, किती वाचले चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात. किती वाचले चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात. इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात. खूप सोयरी करोत आता ग्रंथांची, वाटतं तेही आपणासारखेच बाटगे निघाले. हवे होते थोडे परिचारिके सम, कामगारा सम निर्मिती क्षम, पण दुबळेच निघाले. जगताना फक्त थोड्याशा शब्दांवर निभावते, भरताना तेही बापडे दडतील. स्ट्रेचर धरून पोशाकी शब्द, रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील. वाढले म्हणतात पृथ्वीचे वय, संस्कृतीचेही फक्त वयच वाढत गेली सर्वांची. फक्त वयच वाढत गेली सर्वांची. छान झाले आम्हीही वाढलो आहोत नकाशावर, गफलत खपवीत जुळाऱ्यांची. या कथा कड आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तशा उचलतात. रात्रभर उबळणाऱ्या अश्वत्थाम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करून सोडतात. आता आलोच आहोत जगात, वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तवात. जगायलाच हवे, आपलेसे करायलाच हवे. कधी दोन देत, कधी दोन घेत, कधी दोन देत, कधी दोन घेत. मास्तरांच्या नावाची ही कथा तशी वेगळीच. ती मास्तरांनीच लिहिली आहे आणि बऱ्याचदा आम्हाला सांगितली आहे. मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे, भूषणास्पद नाही. मी हा मजकूर लिहित असतानाही शेकडो आया आजही विषण्ण अंतःकरणाने हॉस्पिटलमध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा रानातून अशा हजारो अर्भकांना जन्म देऊन मोकळ्या होत असतील. त्यांना तेव्हा काय वाटत असेल हे आपण तर्कानंही जाणू शकतो. ही जन्मदात्री आई तेव्हा माझी नाळ कापून माझ्यापासून अलग झाली असेल, तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटलं असेल. भीषण वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी ती थरथरत कावरी बावरी होत शर्मिंदी झाली असेल. स्त्रीला आपलं बाळंतपण जर सुखावह वाटत नसेल तर तिला त्याच्यासारखा मोठा शाप नाही. अशी स्त्री या कुबट जगावर थुंकेल तरी, नाहीतर सारी पोरं माझीच आहेत अशी माया तरी लावेल. दुसरा पर्याय तिला नाही. तिनं पुढं काय केलं असेल हे तिचं तिलाच ठाऊक. पण पुढल्या भवितव्यानं काही वेगळंच ठरवलेलं दिसतं. समजा एखाद्यानं दयाबुद्धी होऊन वाढवलंच नसतं तर मग मी कुठेही नसतोच. तसं मात्र घडलं नाही. मनातल्या कोपऱ्यात माणसातला माणूस जागा असतोच. माझी नाळ कापली जाऊन अलग झालो खरा, पण कोणीतरी चटकन मला आपल्या स्तनाशी घेतलंही. ही माझी दुसरी माय जन्मदात्रीपेक्षाही थोर. तिनं मनाचा मोठेपणाच नव्हे तर एका अनाथ जीवाला जीव लावून वाढवलं, लालन पालन केलं, अग्निमुतनी काढली आणि आपलासा केलं. तिने ह्या प्रचंड पृथ्वीगोलाशी माझी नाळ जोडून दिली. मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईल आणि ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे. सुर्वेंची ही कविता जी मी आता म्हणणार आहे ती मी कॉलेजमध्ये ऐकलेली होती. तेव्हा फारशी काही कळलेली नव्हती. वय वाढतं, अनुभव वाढतात, अनुभव येतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या जाणवतात, भावतात. एक अशी स्त्री जी शरीर विक्रय करते, गरोदर राहिली असेल
आणि तिच्या मुलाला शाळेत द्यायचं असेल बापाचं नाव पाहिजे. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. मी मर्याईला समरून सांगते, लिवा तुमचं नाव. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. लिवा सांगते, मर्याईला समरून सांगते, तुमचंच नाव लिवा. हिच्या केसांची जटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा आहे त्यो. हिच्या केसांची जटा बघा मास्तर, कसा नागाचा फडा आहे त्यो. देवाचं देणं आहे हे, देवाचं. अव मास्तर जमीन उत्माती, वय उफानती, पण नांगूर घातल्या बिना आणि बी पेरल्या बिना रोप उगत मग बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालल? बापाच्या जागी माझं नाव लिहून कसं चालल? बाप नाही म्हणल्यावर पोलाचं कसं जमल? नाही नाही नाही, कुठल्या देवाचं नका लिहू, माणसाचंच लिवा. देवानं काय केलंय हो, त्यानेच तर ओटी भरली. देवानं काय केलं, त्यानेच ओटी भरली. तुमचंच लिवा. फाटला जन्मला, तेचा जन्म हितलाच. फाटला जन्मला तो. पोटनेर ना खाली सराकलं, ना सुई ना काय. आधी मन चराकलं, मग हाराकलं. पड पोरा पाया पड. मास्तरांच्या पाया पड. मास्तर लिवा, तुमचंच नाव लिवा. लिवा मास्तर, तुमचंच नाव. मी कोण, कुणाचा, माझा बाप कोण, माझी माता कोण, हे असे सर्व प्रश्न आता मला अनावश्यक वाटतात. एका थोर हृदयाच्या कामगार स्त्रीनं मला वाढवलं. एका कामगार पुरुषानं मला बापाचं छत्र दिलं. माझ्या खरोखरच्या जन्मदात्रीला मी नावही ठेवू इच्छित नाही. कोणास ठाऊक तिलाही मला मोठ्या कठोर अंतःकरणाने दूर करावं लागलं असेल. या देशात आजही अशी अनेक अनाथ मुलं आहेत, त्या सगळ्याच माता कठोर असतील असं म्हणण्याचं धाडस मी तरी करणार नाही. तितका उद्धट मी अजून तरी झालेलो नाही. ती अशी का वागली असेल? असा कोणता प्रसंग तिच्यावर गुदरला असेल? अशा कोणत्या अग्निदिव्यातनं तिला जावं लागलं असेल? वगैरे सर्व प्रश्न मला आजही भेडसावतात. आजही कूट प्रश्नासारखे वाटतात. जिनं मला टाकलं आणि जिनं वाढवलं, या दोन स्त्रिया वेगळ्या असल्या तरी प्रथम त्या माता आहेत हे मी कधीच विसरत नाही. मला जीवनात स्त्रीविषयी भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा जर कुठे मिळाला असेल तर तो या वास्तवातनं. आणि वास्तव किती कठोर असू शकतं याचा प्रत्ययही आलाच. तुम्हाला सांगते, आईविषयी मास्तरांना खूप प्रेम होतं. त्यांच्या आईविषयी मला ते नेहमी सांगायचं. त्यांच्या आईची त्यांनी कथाही मांडली आणि कविताही. ते म्हणतात, जेव्हा तारे विजू लागत, उंच भोंगे वाजू लागत, पोंग्याच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात चालत, झपाझप उचलीत पाय मागे वळून बघीत जाय, ममतेने जाई सांगत, नका बसू कुणाशी भांडत, वर 2 पैसे मिळत. दसऱ्याच्या आदल्या दिनी जाई पाचासह घेऊन, फिरू आम्ही आरास बघत, साऱ्या खात्यातून हुंदडत. किती मजा म्हणून सांगू, शब्द साठे झालेत पंगू. भिंगऱ्या पेपेटे घेऊन, फुग्यांचे पतंग झोकून, जात असू पक्षी होऊन. पण एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले. होते तिचे उघडे डोळे, तोंडातून रक्त भळभळे. जोडीवालीन तिची साळू जवळ घेत म्हणाली, बाळू. मिठी मिठी पाहत होतो, माझे छत्र शोधित होतो, आम्ही आई शोधित होतो.
त्याच रात्री आम्ही पाचांनी एकमेकास बिलगून आईची मायाच समजून घेतली चादर ओढून. आधीचे नव्हतेच काही, आता आई देखील नाही. अश्रूंना घालीत अडसर जागत होतो रात्रभर. झालो पुरते कलंदर, झालो पुरते कलंदर. मुंबईच्या लढाऊ आणि श्रम विकून जगणाऱ्या वैभवशाली क्रांतिकारक कामगार वर्गाशी माझी नाळ जोडली गेली. वडील गंगाराम सुर्वे हे इंडिया वुलन मिलमध्ये स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करत होते, तर आई काशीबाई ही कमला मिलमध्ये बाइंडिंग खात्यात काम करत होती. दोघंही गिरणी कामगार. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गिरणी कामगार यंत्रांची पूजा करतात, आरास करतात. पताका, फुगे किंवा फुलं यांच्या माळा करून सारं खातं शृंगारलं जातं. माझी आई त्या दिवशी आम्हा दोघांना म्हणजे मला आणि सखूला कडेवर उचलून घेऊन जाई. माझ्या अंगात तेव्हा नवा शर्ट असे आणि डोक्यावर जरीची टोपीही. थोडा वेळ तेव्हा तिच्या खात्यात बसायचं आणि नंतर बराचसा वेळ वडील काम करायचे त्या गिरणीतल्या खात्यामध्ये जायचा. अगदी लहानपणीच स्पिनिंग, रोविंग, भुलेर, कपडा खातं, बाइंडिंग या खात्याशी माझा परिचय व्हायला लागला आणि मी त्यातून घडवला जाऊ लागलो. कळू आले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो. कळू आले तेव्हापासून डबा घेऊन साच्यावर गेलो. घडवतो लोहार हातोड्याला तसाच घडवला गेलो. शिकलो तार कशी लावावी, बाबीण कशी भरावी घोट्यात. शिकलो तार कशी लावावी, बाबीण कशी भरावी धोट्यात. वेळ आलीच तर हक्कासाठी केव्हा करावी आर्या खात्यात. लोहार जसा धगधगत्या आगीत तापलेल्या लोखंडाला जी वस्तू बनवायची आहे तसा आकार देतो, अगदी तसाच मी घडत होतो. मन, डोळे, कान सताड उघडे ठेवून मी पाहत, ऐकत आणि मनात साठवत होतो. ही माझी पाठशाळाच होती. मुंबईच्या एका लहानशा तुकड्यावर मी वावरत होतो, पण समग्र विश्वाचं दर्शन या विभागात मला घडत होतं. माझे वडील सकाळी चालत कामावर जात. आईचंही तेच. वडील रात्र झाल्यावर परतत, आई मात्र थोडं सांजावत असतानाच घरी येई. ती आली की घासलेटच्या दिव्यानं आमचं घर उजळे. तेव्हा 12-12 तास मालक राबवून घेत. कायदा कसला नव्हताच. ट्रेड युनियन चळवळीचा 8 तासांचा दिवस व्हावा म्हणून झगडा चालू होता. निरनिराळ्या घोषणा, सभा, पत्रक यांनी कामगार भाग दुमदुमून उठे. तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आणि युद्धाचे ढग जमा झालेले. गांधी, नेहरू, डांगे यांच्याविषयी घरात आणि बाहेर जोरजोरानं चर्चा चाले. आता या तिघाही थोर नेत्यांविषयी बोललं जायचं, पण त्यांच्यातला राजकीय आणि वैचारिक भेद मात्र कळायचा नाही. फैजपूर काँग्रेसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला आणि देशाला समाजवादी दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत अशी घोषणाही केली. ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये त्या ठरावानं खळबळ उडवून दिली. महात्मा गांधी थोडे नरमाईनं बोलत, पण त्यांनी सुद्धा 1942च्या आंदोलनात कडक भूमिका घेतली. कॉम्रेड डांगे काय म्हणतात, इकडे कामगार वर्गाचं लक्ष होतं. स्वातंत्र्य चळवळीला एकीकडे टोकदार स्वरूप येत होतं, तर या चळवळीला जोडून कम्युनिस्ट आणि समाजवादी अशी जोरदार भूमिका पुढे येत होती. आता कामगार वर्ग म्हटला की त्यात सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक येतातच. ज्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक पिळवणूक चालू आहे असे सर्व तेव्हा राष्ट्रीय चळवळीत संघटित होत होते. कामगार चळवळीतही तेच प्रमुख. कामगारांना जात नसते, वर्ग असतो ही भावना रुजत होती. माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार युनियनचे सदस्य. त्यांच्या बोलण्यातून वारंवार युनियनचा उल्लेख येई. आपण 6-6 महिने संप कसा फोडला, कसा चालवला, संप फोड्यांच्या तंगड्या कशा तोडल्या, अशा हकीकती ते मोठ्या अभिमानानं सांगत. मी बाळगलेला मुलगा असल्यामुळं
परिसरातल्या सगळ्या मंडळींचा माझ्यावर भारी लोभ होता. गिरण्यातल्या कामगार स्त्रिया म्हणजे चळवळीमधल्या एक प्रखर, लढाऊ आणि जिद्दीची शक्ती होत्या आणि कामगार स्त्री पुरुषांच्या बारीक सारीक लकबी मी पाहत होतोच. ते दुःखानं गांगरून जात, पण क्षणात स्वतःला सावरूनही घेत. श्रम विकणारी दुनिया असल्यामुळे एकोपा, सामंजस्य आणि सलोखा लगेच निर्माण होत असे. दुःखाला खांदेकरी इथे मिळायचे आणि सुखाचे सोबती तर सारेच असायचे. दुःख वाटून घेणं या वस्तीला सवयीनं फारच चांगलं ठाऊक झालेलं होतं. कष्ट करत करत जथ्यात सामील होणं आणि कोणी वस्त्यांवर रणगाडे घेऊन आला तर त्याला तितक्याच प्रखरपणे विरोध करणं हा इथला धर्म होता. प्रतिकार हा इथला मानदंड आहे. शेकडो हुतात्मे या वस्त्यांनी आजवर देशाला दिलेले आहेत. या कामगार वस्त्या जागरूक आणि निर्मितीक्षम प्रदेशच वाटतात मला. आणि या वस्त्यांमध्येच मला भेटला तो कार्ल मार्क्स. माझ्या पहिल्या संपातच मला मार्क्स असा भेटला. मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. आमची जानकी अक्का म्हणाली, वळिकलंस याला? हा आमचा मार्कस बाबा, जर्मनीत जन्मला, पोताभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला. संन्याशाला काय बाबा, संन्याशाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच, तुझ्यासारखी त्यालाही कच्ची बच्ची होती. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. पुढे एका सभेत बोलत होतो, या मंदीचे कारण काय, या दारिद्र्याचे गोत्र काय. पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि घडा घडा बोलत राहिला. परवा एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हटलं, आता येणाऱ्या इतिहासाचे नायक आपणच आणि सगळ्या मोठ्या चरित्रांचेही. त्याने मोठ्यानं टाळी दिली. पुढे होत खांद्यावर हात ठेवत म्हणाला, कविता करतोच वाटतं, छान छान. मलाही गटे आवडायचा. असा कार्ल मार्क्स मास्तरांना भेटला. कामगार, त्यांचे प्रश्न, युनियन अशा चळवळी गिरण गावात जोरात सुरू होत्या. माझे काकाही या चळवळीत होते. 4ही काका आणि काक्या गिरणीत कामाला जायच्या. मास्तर भाषण उत्तम करायचे. चाळीतल्या लोकांना त्यांचं भारी कौतुक. आमच्या घरी मोठ्या काकांसोबत मास्तरांचं येणं जाणं असायचं. एके दिवशी सार्वजनिक नळावर मी पाणी भरायला उभी होते. पुरुषांसाठी वेगळा नळ असायचा आणि बायकांसाठी वेगळा. मास्तर मी जिथे पाणी भरत होते तिथेच मुद्दामून आले आणि म्हणाले, ओ बाई, कसं काय, बरं आहे ना तुमचं? सर्वांसमोर मला असं ओ बाई म्हटलेलं अजिबात आवडलं नव्हतं. मला त्यांचा खूपच राग आला. मी पाण्याची कळशी घेतली आणि वर गेले. जाताना म्हटलं, मास्तर जरा वर या. काही काम आहे का? काम काही नाही, पण तुम्हाला काहीतरी विचारायचं. वर आलात तर सांगेन. आलोच. थोड्या वेळानं मास्तर वर आले. मी कॉमन गॅलरीतच उभी राहिले आणि त्यांना सरळ खडसावून विचारलं, काय हो, मगाशी ओ बाई असं कसं काय चाललंय तुमचं, असं का म्हणालात? त्या बायकांना काय वाटेल? ही पोरगी वर घरी एकटी असते आणि हा पोरगा खाली एकटा असतो. दोघांचं काहीतरी मेतकूट आहे वाटतं असं म्हणतील. हे पहा मास्तर, 4 चौघात बोलताना काहीतरी भान ठेवा. अरे वा, म्हणजे तुम्हाला बोलता येतं तर? हे पहा, आपण दोघे एका मताशी होऊ की नाही मला माहित नाही. बर, तुमच्या मनात तसं काही असेल तर मला सांगा, म्हणजे मला तुमच्यापासून 4 पावलं लांब राहिलं पाहिजे.
माझ्या बोलण्यावर मास्तर फक्त हसले आणि खाली गेले. आता इतकं बोलूनही मास्तर आपले मी जिथे पाणी भरायची तिथेच यायचे आणि म्हणायचे, चल तुझ्या भांड्यातलं पाणी मला ओतून दे बरं. पुरुषांसाठी नळ तिकडे आहे, तिथून पाणी घ्या, मी देणार नाही. काय बाई, कसं काय, बरं चाललंय ना? कालच्या पेक्षा बरं आहे. मला त्यांच्या धाडसाचं कौतुकच वाटायचं. एवढासा काटकुळा देह, पण हिंमत किती, आणि भीती वगैरे तर माहीतच नाही. घरातले काय म्हणतील, दारातले काय म्हणतील या भीतीने मी कायम बावरलेली असायचे. पण मास्तरांचं धिटाईचं वागणं पाहून माझीही भीड हळूहळू चेपली जात होती. माणूस प्रेमात पडल्यावर कसा चुरूचुरू बोलायला लागतो, त्याला धिटाई येते. खरं सांगते, माझ्यात जो काही धीटपणा आला तो मास्तरांमुळेच. युगाची वेदना दाटे माझ्या उरी, युगाची वेदना दाटे माझ्या उरी, शोधितो पंढरी वैभवाची. युगांची वेदना दाटे माझ्या उरी, शोधितो पंढरी वैभवाची. माझे अलगुज आज ओठी नाही, माझे अलगुज आज ओठी नाही, धाडू कैसी द्वाही त्रिखंडात. देहाची सालडी काढती सोलून, घेती गा तोलून काट्यावरी. मातीचा मी पुत्र मातीला पारखा, झालो मी पोरका माते विना. माझी या घरात मीच झालो बंदी, माझी या घरात मीच झालो बंदी. चोरांची गा चंदी राजरोस, वाचाळांची वाणी झाली ज्ञानगाथा. थुंकून या चोथा हिणविती. निघारे सत्वर, निघारे सत्वर त्वरा करा आता. जुलमाच्या माथा घालू घण, जुलमाच्या माथा घालू घण. आमच्या लग्नाची गोष्ट ही तशी गमतीशीर. आजी गेली, माझा विठ्या गेला आणि मी एकाकी झाले. माझं जवळचं असं कोणी नव्हतंच. अनाथ झाल्यासारखं वाटायचं. हो, अनाथच झाले. मास्तरही एकटे होते. आमच्या दोघांच्या भेटीची कानकून माझ्या काकांना लागली होती आणि एके दिवशी ते म्हणाले, हे बघ कृष्णे, या नारायणाला आज मी ते बोलवलंय ते तुला शेवटचा दिसावा म्हणून. शेवटचं म्हणजे? ते कुठे जाणार आहेत? उगाच साळसूतपणाचा आव आणू नकोस. तुला शेवटचं सांगतोय, तो जर या चाळीतल्या 10 खोल्या सोडून त्या 11व्या खोलीत जरी आला ना, तर त्याचे तुकडे तुकडे करीन, लक्षात ठेव. काका, ज्या तलवारीने तू नारायणाचे तुकडे करशील ना, त्याच तलवारीने मी तुझेही तुकडे करीन. परिणामांची पर्वा करणार नाही मी. त्याचे तुकडे करून तुला कोण पुतणी पाहिजे? कशाला? भांडी घासायला, सडा सारवण करायला, मोलकरणीसारखी राबायला आणि हे पाण्याचे हंडे उचलायलाच ना? मग मोलकरीण म्हणून मी बाहेरच राबेन. 4 पैसे तरी मिळतील कष्टाचे. असा खटका घरामध्ये उडाला आणि कृष्णाबाईंच्या डोक्यात सतत मास्तरांचे विचार. मास्तरांच्या तोंडाकडे त्या नीट पाहतही नव्हत्या. न जाणो एकमेकांनी बघितलं तर उगाच प्रेम जागृत व्हायचं डोळ्यांच्या भावनेनं. कृष्णाबाई मास्तरांना खिडकीतून पाहायच्या चोरून, आणि मास्तर झाडाला टेकून उभे असलेले दिसायचे चिंतेत. कृष्णाबाईंचा जीव तुटायचा आणि या अबोलपणातूनच एक दिवस ठरला. घरच्यांची पाळत होती. कृष्णाबाईंच्या हालचालीवर नजर ठेवली जायची. तरीही अनुसया नावाच्या मैत्रिणीला सोबत घेत धान्य घ्यायला जाते असं सांगून कृष्णाबाई घराबाहेर पडल्या. सोबत फक्त रेशन कार्ड. आणि पावलं निघाली दादरच्या कोर्टात. आता कोर्ट म्हणजे काय हे देखील कृष्णाबाईंना माहीत नव्हतं. सुर्वेंच्या वकील मित्रानं हे सर्वच जुळवून आणलं. कृष्णाबाई फाटक्या लुगड्याने कोर्टात आल्या. प्रेम माणसाला धाडस करायला शिकवतं असं म्हणतात. पण संध्याकाळ झाली, 5 वाजले तरी मास्तरांचा कोर्टात मात्र पत्ता नव्हता. इकडे कृष्णाबाईंची चुळबुळ सुरू होती. बाई, ओ बाई, तुम्ही निघा आता. तो पोरगा काही यायचा नाही, त्यानं फसवलं तुम्हाला. फसवलं? फसवलं तर फसवू दे.
पण माझं तकदीर नाही फसणार. त्याच्या नशिबाचा तो. जर मास्तर आले नाहीत तर मी जीवाचं बरं वाईट करीन, पण काकाच्या दारात पुन्हा जाणार नाही. अखेर धावपळ करत सुर्वे मास्तर कोर्ट बंद व्हायच्या आधी आले. कृष्णाबाईंचा जीव भांड्यात पडला. कृष्णे, अगं उशीर झाला ग, उशीर. तुझ्या काकांच्या सांगण्यावरून माझ्यावर 24 तासांचं पकड वॉरंट निघालं होतं. कारण काय? पोरीला पळवलं आणि तुझ्यावरही आळ ठेवलाय. 700 रुपये आणि 2 तोळे सोनं घेऊन पळालीस म्हणून. हो बाई, चला आतमध्ये, झडती घ्यायची आहे तुमची. कसली झडती? माझ्या अंगाला हात लावायचा नाही. माझ्याशी बोलताना जरा मर्यादा ठेवून बोला. हातात सत्ता असली म्हणून वाटेल तसं बोलू नका. कर नाही तर डर कशाला? शेवटी कोर्टात लग्न लागलं, कोर्टातल्या माणसांसमोरच. बुधाजी गोडघाटे या मित्रानं 2 छोटे हार आणि काळी पोत आणली होती. मास्तरांनी मंगळसूत्र म्हणून काळी पोतच कृष्णाबाईंच्या गळ्यात बांधली. अहो, मनाचे बंध महत्वाचे नाहीत का? मग काळी पोत कशाला हवी? काय कृष्णाबाई, आता डोकं शांत झालं ना? शांत? उलट आता डोक्याचा ताप, टेन्शन वाढत जाणार. हा, पण आता राहायचं कुठे? कुठे राहायचं? जायचं कुठे? का? सरकारनं फुटपाथ केलेत की, त्यावर दिवस काढू. पण एक दिवस हा नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यशस्वीपणे आणि मानानेच या फुटपाथवरून जातील. मास्तर, घाबरू नका. कुणीही येणार नाही माझ्या घरचे. आणि आलेच तर हे रस्त्यावरचे दगड पाहिलेत ना, या दगडांचा उपयोग ही कृष्णाबाई कशी करते ते पाहाच. मास्तर, मी तुमच्याकडे काहीही मागत नाही. मला माहिती आहे तुम्हाला कुणी घडवलेलं नाही. तुमचे तुम्हीच घडला आहात. माझा तुमच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. ही कृष्णाबाई अखेरपर्यंत तुम्हाला खंबीरपणे साथ देईल. फक्त तुम्ही माझे म्हणून राहा. मला तुमची सावली होऊन जगू द्या, इतकीच विनंती. अस्तित्वाच्या पोकळीत मी नसेन तेव्हा एक कर. या अस्तित्वाच्या पोकळीत मी नसेन तेव्हा एक कर. निशंक मनाने तू डोळे पुस. तू निशंक मनाने डोळे पुस. ठीकच आहे, 4 दिवस धपापेल, ऊर गदगदेल. उतू जाणारे हुंदके आवर, कड आवर, नवे हिरवे चुडे भर. उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. उतू जाणारे हुंदके आवर, कड आवर, हिरवे चुडे भर. उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक घर. मला विस्मरून कर किंवा मला स्मरून कर, किंवा मला स्मरून कर. पूर्वीच्या मराठी कवितेत जे प्रेम व्यक्त केलं जायचं ते साधारणपणे विवाहापूर्वीचं प्रेम असायचं. त्यामुळे तत्कालीन रचनांमध्ये तेच नवतर प्रेम आढळतं. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण त्यामुळे झालं काय, तर स्त्रीत्वाची जी एक सर्जनशीलता असते, तिचं मन, संवेदना असतात, त्या साऱ्या जणू काही पुरुषाच्या पायापाशी दान करायच्या गोष्टी असतात असं मानण्यात आलं. याउलट माझ्या कवितेनं सुरुवात केली तीच मुळी वयाच्या 30-35 नंतर. मी लहानाचा मोठा होईपर्यंत आजूबाजूला सतत राबणाऱ्या, घाम घालणाऱ्या स्त्रियाच बघत आलो. साहजिकच त्यांचे संस्कार माझ्या कवितेवर झाले. सध्याच्या आधुनिक काळात स्त्री संसारामध्ये एक चाक म्हणून वावरायला लागली आहे खरं. अगदी संसाराच्या उन्नतीसाठी कष्टही करायला लागली. तरीही तिला पुन्हा पुन्हा त्याच जुन्या चौकटीत लादण्यात आलं, कोंबण्यात आलं, हेही खरं. हे सारं पाहिल्यावर मला असं वाटायला लागलं की स्त्रीच्या सर्जनशीलतेला, कष्टाला, कुटुंबातल्या तिच्या स्थानाला, तिच्या विचारांना आणि तिच्या व्यक्तित्वालाही आपल्या कवितेत स्थान असलं पाहिजे. म्हणून माझ्या कवितेत स्त्री आली. वयाचा व काळाचा काही पट ओलांडल्यावर प्रत्येकाला जगण्याचं एक भान येतं. ते अर्थातच स्त्रियांनाही येतं. आणि म्हणून मी माझ्या कवितेत बरेचदा प्रौढेला स्थान दिलं. कारण तिच्याकडे असलेली अनुभवांची शिदोरी
ही माझ्यासाठी जास्त महत्त्वाची होती. आता ही जी कविता आहे त्याच्यामध्ये आहे ना, ती अशिक्षित बाई एक पत्र पाठवते आणि डिक्टेशन घेते, लिहून घेतो एक तो, आणि असं बी लिहा का मी खुश आहे. अंग ठणकतंय पर गावापेक्षा बरं आहे. ढगावानी माणूस येतो आणि मामूर होतो बघा. ढगावानी माणूस येतो आणि मामूर होतो बघा. पर बबडी डूक धरल्यावानी प्रत्येकाला विचारती, माझ्याकडे येण्याआधी किती जणींकडे गेलता. अहो तो पुरुष बसा म्हणलं बसावं, त्यांच्या बायकांनी दावं का सोडावं हे तुम्हाला सांगते. हे तुम्हाला सांगते. मोर लिवा, मोर असं लिवा, मनी ऑर्डर उशिरा का वैना पण जाती. नव्या मनावर नवी वजरटीक घडवली, वाक्या पाठवल्या विष्णूकडं, अन्न 10 कमी 40 रुपये, 10 कमी 40 रुपये, 50 रुपये बी. मनावर वजरटी घडवली नवी, वाक्या पाठवल्या विष्णूकडं, आणि 10 कमी 50 रुपये बी. त्याचं गंगीला एक पुस्तक घ्या, नाम्याला चरडी. रोज 10 पैसे द्या पोराला, म्हणजे पोरग पळल साळला. दोघांनी मुकाबी लिवा, दोघांनी मुकाबी लिवा. आता इथं बी महागाई वाढली, आता इथं बी महागाई वाढली. माणसाला नवी चादर लागती, गलासावरलं पाणी उडलंय. नुसत्या कंद्या नाही चालत, पंखा बी लागतो. हे लिहू नका, तुम्ही ऐकताय म्हणून म्हणले. मला हसू येते, सांगू का नको असं होतंय. मांग एकदा एक गिराईक आलतं, इथं राहण्यापरीस माझी बाईल वशील का म्हणलं. आता मी आहे की तुमच्या शेजाला. मी म्हणलं तसं ते तरपाटलं, अख्ख्या पुरुष जातीचं मला हसू आलं. हे कातड लई वंगाळ बघा. माणूस गोचिडावानी चिकाटत आणि काय बी बडबडून जात. अख्ख्या पुरुष जातीचं मला हसू बी येत आणि रडू बी येत. त्या कातड्याची ढोरावानी वड असती हो माणसाला. कटाळ असेल नाही तुम्हाला, सगळंच कटाळल्यावानी आहे बघा. चला येत जा अधून मधून तिकडं. प्रसिद्ध कवी निळकंठ कदम, जे समीक्षक पण आहेत कवितेचे, ते सुर्व्यांच्या कवितेविषयी म्हणतात, सुर्व्यांच्या कवितेत स्त्री अनेक नात्यांनी येते. सुर्व्यांच्या कवितेत स्त्री अनेक नात्यांनी येते. कधी प्रेयसी म्हणून, कधी पत्नी म्हणून, कधी आई म्हणून, तर कधी संपातील सहकारिणी म्हणून. परंतु अशा विविध भूमिकांमध्ये वावरत असताना देखील तिच्यात एक मूळ सूत्र कायम आहे. एक मूळ सूत्र आपल्याला कायम दिसतं. कवीचा ज्या उत्पादन व्यवस्थेवर विश्वास आहे, ज्या उत्पादन व्यवस्थेमुळे त्याला त्याच्या नजरेतील नवरचना समीप येऊन ठेपल्याची जाणीव होते, त्या उत्पादन व्यवस्थेत ही स्त्री प्रत्यक्ष क्रियाशील राहिलेली आहे, सर्जनशील राहिलेली आहे. आणि या व्यवस्थेचे आपणही एक अपरिहार्य घटक आहोत, या जाणीवेनं उंच भोंग्याच्या पुकाराबरोबर तिचे पाय झपाझप कारखान्याकडे वळतात. कविता आणि मी या लेखात सुर्वे म्हणतात, पाश्चात्य जगातली एकही भाषा मला येत नाही. पुस्तकांच्या दुकानात जवळून जातो तेव्हा आतल्या ग्रंथांची सुरेख कव्हरं बघतो आणि पुढे सरकतो. भारतीय भाषांपैकी फक्त 2च भाषा मला येतात, एक उर्दू आणि दुसरी हिंदी. या दोन्ही भाषेतली कविता मी अधिक वाचतो. उर्दूची काव्यशाखा संपन्न आहे व हिंदीतील नव्या काव्यप्रवाहाची तुरळकच कविता मी कधीतरी वाचलेली आहे.
आपल्याला फक्त 2च भाषा येतात असं सुर्वे जरी म्हणाले असले तरी त्यांनी अनुवाद मात्र वेगवेगळ्या भाषातील कवितांचा केलेला आहे. त्यातली एक कविता म्हणजे तुम्ही सुखात समधी राहावा. ही मूळ कविता शहनाज शेख व गीता महाजन यांनी लिहिलेली, तर त्याचा अनुवाद स्वैर अनुवाद सुर्वे मास्तरांनी केलेला आहे. या कवितेची एक मोठी गंमत आहे. या कवितेमध्ये एक स्त्री आहे, त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याने परदेशातनं म्हणजे दुबई किंवा अशाच कुठल्या तरी ठिकाणून पत्र पाठवलेलं आहे. मी त्याला इथे मुंबई, परभणी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर कुठे नोकरी मिळालेली नाही आहे आणि मग तो नोकरीच्या शोधात थेट परदेशात गेलेला आहे. पण तिथे जाऊनही त्याचं आपल्या घरादारावर लक्ष आहे आणि मग आपला पारंपरिक समाज पुरुष लांबून आपल्या घरावर आणि त्यातही आपल्या स्त्रीवर कसं लक्ष ठेवून असतो तसा आशय त्याने आपल्या थेट पत्रातनं तिला पाठवलेला आहे. आणि मग ते पत्र वाचल्यावर तिच्यातली स्त्री खऱ्या अर्थाने जागी होते, जी नवऱ्याच्या पश्चात त्याचा संसार, त्याची मुलं बाळं ही ते मागे राहून सांभाळत असते. आणि मग ती पत्र लिहिते त्या नवऱ्याला आणि ती असं म्हणते, तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवलं मिठू मग ते रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवलं मिठू मग ते रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी आणाया जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. 100 रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले. लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 25चे राशन आणले. दूधवाल्याचे 25 दिले काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. पहिल्यांदा आला रिकाम्या हातानं फुकट झाली खेप. बेबी झाली मोठी तिला आवडते गाण्याची टेप. आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. बाळाला आला तापनी खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले. त्याला जेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला आम्ही जातो. नारी मुक्तीच्या भरतात सभा मीटिंगला आम्ही जातो. तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्या जणी धमकावतो. तिला सोडवायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवलं मिठू मग ते रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळिवलं मिठू मग ते रस्त्यावर. मीटिंगला जाते, मोर्चाला जाते, त्या विना कसं जगणार. या तुम्ही बी साथ द्या याला काय ते पत्रात लिवा. या तुम्ही बी साथ द्या याला काय ते पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. तुम्ही सुखात समधी राहावा असं पत्रात लिवा. मार्क्स आणि एंजल्स हे आजच्या जगाचे थोर विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक दृष्टिकोन देतात, जीवनानं पुढे आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. सर्वोत्कृष्ट कलाकृती जीवनाचं दर्शन घडवत असते. मार्क्सवादी तत्वज्ञानातले शब्दही असे जीवनाचं मूल्यमापन आपल्याला करत असतात, दिग्दर्शन करतात. ते माणूस, भौतिक परिस्थिती आणि निसर्ग या सर्वांच्या अतूट संबंधांचं विवेचन करतात. माणूस आणि कलेचाही संबंध सांगतात. तरीही पोथीनिष्ठ मार्क्सवाद्यांकडून माणूस व कलेच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली तर माणसाचा व कलेतील सच्चा स्वातंत्र्याचा जो पक्ष होता तोच माझाही राहील. नाहीतरी मार्क्सनेच गंज चढला तर तो घासून काढा आणि पुढे चलाचं सांगितलेलंच आहे.
कारण गंज चढलेल्या तलवारीनं विजय मिळवता येणार नाही. म्हणून दर खेपेस मार्क्स मला बजावित असतो, वस्तुनिष्ठ हो, कठोर आत्मपरीक्षण कर, डोळसपणा धारण कर आणि निर्भयपणे पुढे चल. शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांचं संघर्षमय जीवन मास्तरांनी एका गीतातून मांडलेलं आहे. 60च्या किंवा 70च्या दशकामध्ये हे गाणं खूप लोकप्रिय झालेलं होतं. शाळांमधून, सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ते सातत्याने वाजत होतं. आणि नंतर काही काळानं HMVनं त्याची रेकॉर्डही प्रसिद्ध केली. ते गाणं आपण ऐकणार आहोत. ते मूळ गायलंय, म्हणजे सुर्वे मास्तरांनी ते लिहिलंय आणि गायलंय शाहीर अमर शेखांनी. ते आपण ऐकूया. डोंगरी शेतमाल ग मी बेनू किती, डोंगरी शेतमाल ग मी बेनू किती, आलवरीत राबून मी मरू किती, डोंगरी शेतमाल ग मी बेनू किती, आलवरीत राबून मी मरू किती, गवळाचा भारा बाई ग घेऊन पडावा किती, गवताचा भारा बाई ग घेऊन पडावा किती, आडाच पाणी बाई ग पाणी वडावा किती, आडाच पाणी बाई ग पाणी वडावा किती, घरात ताना बाई ग ताना रडायला किती, घरात ताना बाई ग ताना रडायला किती, तान्याच रडा ऐकून पाना येईल किती, तान्याच रडा ऐकून पाना येईल किती, डोंगरी शेतमाल ग मी भेटू किती, आलवरीत राबून मी मारू किती, आलालवरी जमीन नांगरून, आलालवरी जमीन नांगरून, उभं पीक नाची उभं पीक नाची, पर्यक मेला पर्यक मेला, हिसकून घेतो बाई हिसकून घेतो बाई, उपाशी राहू नग आणि मळाव किती, उपाशी राहू नग आणि मळाव किती, डोंगरी शेतमाल आलवरीत राबून मी मारू किती, महागाईनं बाई घातला आहे लोक, महागाईनं बाई घातला आहे लोक, गळावळी बाई बेकारी पास, गळावळी बाई बेकारी पास, पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून, पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून, पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून, पुन्हाच देऊन पुन्हाच ठेवून, आशीष वर्षावर वर्ष जातील किती, आशीष वर्षावर वर्ष जातील किती, डोंगरी शेतमाल ग अक्षय राया कुंकुका पाळा, संसार वेलीच्या फुलवाया फुला. खरं म्हणजे ज्याला जसं आयुष्य भोगावं लागतं तसा त्याच्या कवितेचा रंग असतो, तशी त्याची बरी वाईट भूमिकाही असते. आपण आणखीन खोलात शिरायचं म्हटलं तर प्रत्येक शब्द हा भूमिकाच घेऊन जन्माला येत असतो, नाहीतर ती निरर्थक बडबड नाही का ठरणार. जगातील उत्कृष्ट कलावंतांनी आपली भूमिका कधीही झाकलेली नाही. शिवाय प्रत्येक चांगली कलाकृती ही त्या त्या युगाची भूमिकाच तर असते. आणि म्हणून मनुष्य जगताना भूमिका घेऊन जगत असतो, भूमिका विरहित अशी कुठलीही गोष्ट नसते. शिवाय स्वतःचा चेहरा हरवलेलं एक कृत्रिम युगही मराठी साहित्यात मागच येऊन गेलं होतं, पण त्याचीही म्हणून काही एक भूमिका होतीच. माणसाविषयी आणि माणसांसाठीच लिहिणारे आपण आहोत ही भूमिका मास्तर कधीही विसरत नाही. या कोट्यावधी लोकांपासून स्वतःची नाळ कापून ते अलग होऊ इच्छित नाहीत. हेच लोक त्यांच्या रचनेचे विषय आहेत. स्वतः जगताना जे बरे वाईट अनुभव येतात त्याचा सजीव आविष्कार, त्यातील संघर्ष, वैश्विक अनुभव ह्यांचं जर जिवंत, कलात्मक आणि यथार्थपणे चित्रण करता आलं तरी पुष्कळ झालं. म्हणून संघर्ष करत पाय घट्ट रोवून उभा राहा.
भागो नाही बदलो असं अनुभवानेच शिकवलं आहे. त्या अनुभवाचीच तर कविता होते. तुम्ही असं का वागलं हो? तुम्ही असं का वागलं हो? माझ्या भरतीसाठी शाळेच्या दारावर गेलो तवा बाबा तुम्ही लोकांपासून लांब लांब उभं का राहिलं हो? तुम्ही असं का वागलं हो? आपण दोघं बी फाटकाच्या दारावर उभं राहिलो नंबर लागल का बघत. मी वडासंग फांदी सारखा ताटकळत व ट्रंकतली धडूत तुमच्या अंगावर होती आणि म्या बी बूट पायात घातलेली. इडी वडला नाहीत का आवाज झाला नाही काड्या पेटीचा. कॅस विचारलेला मी तरी बी समधी माणसं अशी टकामका का बघत होती व लोक धाड धाड दार उघडून जा ये करीत होते आणि तुम्ही किलकिल करून बघत का होता व मास्तरांच्या विचारण्याला सारखं मी जी जी कशाला म्हणत होता व आणि तुमच्या हसण्यात सांगण्यात वागण्यात लाचार लागत का झाला होता व तेव्हा तुमचं डोळं मला मावळल्यागत वाटलं व भडभडलं भडभडलं भडभडलं. नमस्कार, मी अक्षय शिंपी. मी एक किस्सा तुम्हाला इथे सांगणार आहे. तो असा की मी राहतो गोरेगावला आणि दर दिवशी कामानिमित्तानं प्रभादेवी दादर या भागामध्ये असतो. मी शक्यतोवर दादरला उतरतो आणि तिथून पुढून चालत शारदाश्रमहून वळून प्रभादेवीकडे जातो. शारदाश्रमकडे जिथे वळतो तिथे अगदी त्या कोण्यावर त्या एका कोपऱ्यात एक अत्यंत छोटं रद्दीचं दुकान आहे आणि त्या रद्दीच्या दुकानावर वळताना नेहमी काय जे असेल ते 1-2 मिनटं थांबून मी बघतो काही नवा माल आलाय का. आणि त्या रद्दीच्या दुकानाचं वैशिष्ट्य असं की फार महत्त्वाची पुस्तकं मला तिथे सापडलेली आहेत. मराठीतल्या एका लेखकाला, मी ते नाव नाही घेत, तिथं महात्मा गांधींची स्वाक्षरी असलेलं माझे सत्याचे प्रयोगची प्रत सापडलेली आहे. आणि मला तिथं एक विलक्षण पुस्तक सापडलं. ते तुम्हाला मी इथे दाखवायला आणलंय. ही नारायण सुर्वेंची आत्मकथा आहे आणि ही केलेली होती तत्कालीन शलाका प्रकाशन मुंबईनं. आणि हे शलाका प्रकाशन ज्यांचं होतं ते बाळ देसाई हे तिथूनच जवळ असलेल्या रवींद्र नाट्यगृहाच्या अगदी समोर असलेल्या भूपेश गुप्ता भवनमध्ये लोकवाङ्मय गृह आहे, त्याचे ते पहिले सुरुवातीचे व्यवस्थापक आणि नारायण सुर्वे हे लोकवाङ्मयचे पहिले संपादक. हे पुस्तक मला तिथे सापडल्यानंतर म्हणजे मी भूपेश गुप्ताला आलो आणि तिथे हे ठेवून म्हटलं की हे रद्दीत सापडलंय ₹10. 48 पानांचं पुस्तक. हे डॉक्युमेंटेड नाही, हे आपण करू शकतो का? तर सगळे अर्थात आनंदाने हो म्हणाले आणि त्या नव्या स्वरूपात हे लोकवाङ्मयतर्फे येऊ घातलेलं आहे. आत्ता या क्षणी या सभागृहात लोकवाङ्मयचे 3 संपादक बसलेले आहेत. पैकी 2 मंचावर आहेत. पहिले संपादक नारायण सुर्वे आणि आत्ताचा संपादक मी. आणि माझ्या आधी जे संपादक होते आणि ज्यांना मराठीतल्या कादंबरीसाठी त्यांची युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे ते प्रदीप कोकरे मागे बसलेले आहेत. ते आत्ता पॉप्युलरची संपादक पदाची धुरा सांभाळतात. दुसरा प्रसंग असा, मी फारसी शिकतो, फारसी भाषा. सुर्वे मास्तरांना उर्दू येत होती आणि त्यांनी अली सरदार जाफरी नावाचे उर्दू कवी होते. प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशनशी त्यांचा संपर्क आणि संबंध होता. त्यांच्या उर्दू कविता बेमालूम मराठीमध्ये त्यांनी आणलेल्या आहेत. आणि मी फारसी शिकत असताना मला माझ्या मास्तरने सांगितलं असा इंग्रजी यू आकाराचा एक वळसा असतो आणि त्याला वर नुक्ता असतो म्हणजे अनुस्वार असतो, तो होतो न. इथे वर मी
अनुस्वार दिला, नुक्ता दिला तर तो होतो न, आणि तो नुक्ता मी फक्त खाली आणला यू आकाराच्या त्या वळशाच्या, तर त्याचा होतो ब. हां, कळलं? हा झाला न आणि नुक्ता खाली ठेवला की त्याचा झाला ब. त्याच्यावरनं एक फार छान शेर आहे की उन्होंने हमसे कहा थोड़ी सी मेहनत कर लो, उन्होंने हमसे कहा थोड़ी सी मेहनत कर लो, हमने नुक्ता गिराया और मोहब्बत कर ली. क्या वाह, क्या बात, वाह, वाह. क्या बात. वा. अशीच मोहब्बत केलेली होती सुर्वे मास्तरांनी अवघ्या जगण्यावर, आणि एका हार्ड कोड कम्युनिस्ट माणसाने तेवढंच प्रेम केलं होतं या देशाच्या पहिल्या पंतप्रधानावर, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू शरीर सौष्ठव आणि बुद्धी सौष्ठव हे दोन्ही ज्यांच्या ठिकाणी एकवटलेली होती, असं अत्यंत दूरदर्शी आणि विज्ञाननिष्ठ नेतृत्व. ब्रिटिशांनी अवघा फाळलेला चिरफाळलेला देश ज्यांच्या हाती सोपवलेला होता, त्यांनी संस्थात्मक बांधणीमधून या देशाला घडवलं ते पंडित नेहरू. त्या पंडित नेहरूंचं निधन झालं त्यावेळेला एका अत्यंत हार्डकोड साम्यवादी असलेल्या माणसाला प्रचंड दुःख झालं, आणि कवीचा उद्गार कधीही कवितेतूनच उमटतो तशी त्यांनी एक कविता लिहिली, आणि ती सर्वात महत्त्वाची मराठीतली कविता आहे. नेहरू गेले त्यावेळची गोष्ट. मी किशोर सरांना विनंती करतो की नेहरू गेले त्यावेळची गोष्ट. पाठी शेकवीत बसलेली घरे कलकल्ली, शहर कसे करडे होत गेले नंतर अंजिरी. पाठी शेकवीत बसलेली घरे कलकल्ली, शहर कसे करडे होत गेले नंतर अंजिरी. पुढे काळोखाने माणिक गिळले, पुढे काळोखाने माणिक गिळले. दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरूट शिलगावीत विचारात बुडले. दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरूट शिलगावीत विचारात बुडाले. नंतर ओले खमीस खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. नंतर ओले खमीस खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले. क्या हुआ सुंदरे, आज लोबन मत जला, आज लोबान मत जला, नेहरू गए. अच्छा तो चलो आज छुट्टी, चलो आज छुट्टी. शीण पेलणारे जग खाटेवर कल्ले. मी उदास खिन्न होऊन चाललो, रस्ते किती भयान वाटले. कागदी खोळीत प्रकाश घेऊन चाललेला हातगाडीवाला, कागदी खोळीत प्रकाश घेऊन चाललेला हातगाडीवाला. मी त्याला म्हटले, हा प्रकाश आता कशाला नेतो आहेस? वा राव, पुढे काळोख दात विचकीत असेल, पुढे काळोख दात विचकीत असेल. नेहरू गेले तेव्हाची गोष्ट. पंडित नेहरूंचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. ते एकदा संसदेतून खाली उतरले आणि संसदेच्या आवारातच एका वयस्क बाईनं त्यांची कॉलर धरली. ती रागात होती आणि तिनं म्हटलं की स्वातंत्र्य मिळालं आणि तू पंतप्रधान झालास, तुझ्याकडे सुबत्ता आली, तुला पद मिळालं, अधिकार मिळाले, मला काय मिळालं? बघणारी गर्दी, सुरक्षा व्यवस्था अत्यंत अलर्ट होती. पंडित नेहरूंनी शांतपणे त्यांना तिथंच थांबायचे आदेश दिले आणि ज्या तीव्रतेनं, ज्या रोषानं त्या बाईनं पंडित नेहरूंची कॉलर धरून त्यांना हा प्रश्न विचारला होता की या स्वातंत्र्यामुळे मला काय मिळालं, तितक्याच शांत आणि ठेराव असणाऱ्या सुरात पंडित नेहरूंनी उत्तर दिलं, या देशाच्या पंतप्रधानाची कॉलर धरण्याचं स्वातंत्र्य. वा. ही त्यांची बांधिलकी, आपलेपणा, साधेपणा मी अनुभवत होतेच. त्यांच्या कविता छापून यायच्या, चर्चा व्हायची. लोक म्हणायचे मास्तरांच्या जगण्यातला साधेपणा, सच्चेपणा हा त्यांच्या कवितेत भेटतो. गलबलून जातो तेव्हा तुझ्याच पवित्र कुशीत शिरतो,
तुझ्या मखमली कवेत स्वतःच अश्रूसह झाकून घेतो. दिवसभर थकलेली तू तरीही चैत्र पालवी होतेस. कड उतू जाणाऱ्या दुधावर स्नेहमयी साय धरतेस. पदराने घाम टिपताना नजरेला नजर भिडते. पदराने घाम टिपताना नजरेला नजर भिडते. माझ्या केसांवरून तुझ्या 5ही बोटांचे अमृत झरते. किती वाळलात तुम्ही. पुन्हा व्याकुळ नजर मलाच शोधते. एवढ्या एकाच वाक्याने माझ्या हृदयाचे पोलाद होते. भुऱ्या जावळा आड आपुला सोनुला चंद्र स्वप्न धुंद असतो. एकदा त्याच्यावरून पुन्हा माझ्यावरून तुझा रेशमी हात फिरतो. जेव्हा तूच पाणावतेस तेव्हा छातीवरून ढग सरकतो. माझ्या देहाची ढाल होते. माझा हात तलवार होतो. बाहेर फटफटते. बाहेर फटफटते. ओले किरण खोलीत फडफडतात. रथचक्रासारखे पुन्हा पाय कारखान्याकडे वळतात. रथचक्रासारखे पुन्हा पाय कारखान्याकडे वळतात. माझ्या मास्तरांना संसारात मीच आणलं. तर माझी अशी इच्छा की माझ्या आधी मास्तर गेले तर त्यांचे सर्व सोपस्कार मी स्वतः करीन. त्यांना आनंदाने निरोप देईन. असं एका मुलाखतीत मी बोलून गेले होते. तेव्हा कृष्णाबाईंच्या या उत्तराने बरीच चर्चा झाली. एक बाई असून असं कसं बोलते. पण काही दिवसानंतर तो लेख विंदा करंदीकरांच्या वाचनात आला आणि ते मास्तरांना म्हणाले, नारायणा, तुझ्या बायकोला माझा प्रणाम सांग बाबा. अरे महाराष्ट्रात ही एकच बाई आहे जी असं म्हणायचं धाडस करते की माझ्या आधी मास्तर गेले तर त्यांचे सर्व सोपस्कार मी करीन. लोकांनी चर्चा करण्या इतकं मी काय चुकीचं बोलले होते. मी जर त्यांच्या आधी गेले आणि मास्तर जर लाचारासारखे याच्या त्याच्या दारात गेले तर मलाच आवडणार नाही. माझा प्राण तिकडे तडफडत राहील आणि माझ्या मागे त्यांना कोणी हाडतूड करून वागवलेलं मला चालणार नाही. जे काही व्हायचंय ते माझ्या समोर होऊ दे. बाई माणसाची जात चिवट असते आणि कणखरही. नवऱ्याच्या मागे ती त्याचा डोलारा पूर्णपणे सांभाळते. पण नवरा मात्र बायको नसली की पांगळाच होतो. खरंच धन्य आहेस तू. कुठून शिकलीस हे बोलायला. एका नव्या विचारांच्या कवीची बायको आहे म्हटलं. वाण नाही पण गुण तर लागणारच ना. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मास्तरांना मिळालं. ते बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. हा केवढा मोठा बहुमान. पुढे मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान त्यांना मिळाला. आता योगायोग बघा, जो कबीर अनाथ होता तो पुढं कवी झाला आणि कबीराच्याच वाटेनं जाणाऱ्या कवीला कबीराच्याच नावाचा सन्मानही मिळाला. वा. लोक म्हणायला लागले, मराठीतला कबीर म्हणजे नारायण सुर्वे. श्रम आणि कष्टकऱ्यांची गाणी गाता गाता मास्तर कवितेच्या प्रांतातली एक धगधगती मशाल झाले होते. मास्तरांनी कामगारांच्या श्रमाला आवाज दिला. त्यांचे शब्द रोखठोक, अनघड पण थेट होते. क्रांतिकारी होते. पण मास्तरांनी काही हलकी फुलकी गाणी लिहिली. मी मगाशी जे आपण गाणं ऐकलं, जे अमर शेखांनी गायलेलं होतं, ते गाणं एखाद्या लोकगीतासारखं म्हणजे परंपरेनं आलेलं लोकगीत वाटावं इतकं ते सहज जनमानसात रुळलं होतं. आणि लोकगीताची खासियत ही असते की ते लिहिलेलं कोणीतरी एकाने असतं पण त्याच्या मागे समूह मनाची प्रेरणा असते. तसं त्या गाण्याच्या बाबतीत झालं. आणि मग अनेक वर्ष हे गाणं नारायण सुर्वेनी लिहिलंय हेच अनेकांना ठाऊक नव्हतं. त्यांनी जशा कविता लिहिल्या धगधगत्या, पण तशाच त्यांनी काही गाणी लिहिली. जसं गिरणीची लावणी लिहिली तशीच त्यांनी एक छान कविता लिहिली आहे. ती छान कविता आपण आता एक ऐकूया गाण्याच्या स्वरूपामध्ये.
झिम झिम मेघ बरसे हाजी, रान पान सार नात हाजी. झिम झिम मेघ बरसे हाजी, रान पान सार नात हाजी. हंडे घेऊन मेघवल्लरीजी, उतरून येती गवळणीजी. झिम झिम मेघ बरसे हाजी. दऱ्या डोंगर माथ्यावरीजी, झिम्मा खेळती नाचऱ्या सरीजी. दऱ्या डोंगर माथ्यावरीजी, झिम्मा खेळती नाचऱ्या सरीजी. करदळी वेली हळूवारजी, शिरशिरे काटा तनुवरजी. झिम झिम मेघ बरसे हाजी. काळी भोर ढगांची जांभळजी, पान लोटवळे झुळ झुळजी. काळी भोर ढगांची जांभळजी, पान लोटवळे झुळ झुळजी. कळकीची धुंद सळसळजी, रानभरी पावा खळजी. झिम झिम मेघ बरसे हाजी. शेतात माझी एक परीजी, पूर्णचंद्रबिंब भूवरीजी. शेतात माझी एक परीजी, पूर्णचंद्रबिंब भूवरीजी. माझा हात रुमणीवरीजी, पाठीमागे माझी कस्तुरीजी. झिम झिम मेघ बरसे हाजी. झिम झिम मेघ बरसे हाजी. वा. तुम्हाला सांगते, पद्मश्री सारखा सर्वात मोठा पुरस्कार मिळाला तेव्हा आम्हाला कोण आनंद झाला. पण त्या पुरस्काराचं सुख मानावं की दुःख तेच कळत नव्हतं. आमचा मुलगा रंगा तेव्हा नुकताच वारला होता. दुःखाचा बाका प्रसंग आमच्यावर कोसळला होता. पण त्या दुःखातही मास्तरांना पद्मश्रीचा पुरस्कार घ्यायला मी बळजबरीनेच पाठवलं. हा पुरस्कार एका कवीला म्हणजे त्याच्या कवितेलाच मिळाला होता. त्या कवितेचा अपमान मला होऊ द्यायचा नव्हता. या कवितेनेच तर मास्तरांना मान सन्मान आणि ओळख मिळवून दिली. आमच्यासारख्या अनाथांना महाराष्ट्रातल्या थोरा मोठ्यांनी आधार दिला, सांभाळलं, ते या कवितेमुळेच. या कवितेनं, साहित्यानं आणि मास्तरांच्या कामगार शोषित वर्गासाठीच्या लढ्यानंच आम्हाला सारं काही दिलं. जेव्हा रशियातून मास्तरांना बोलावणं आलं तिथेही ते गेले. तिथे त्यांना सन्मानित केलं गेलं. तेव्हा मास्तर म्हणाले, हा सन्मान विचारांचा आहे, शोषित वंचित यांच्यासाठी केलेल्या कार्याचा आहे. खरंच सुर्वे मास्तर जसे जगत होते तसेच त्यांच्या शब्दात होते. मगाशी अक्षयने त्याला मिळालेल्या पुस्तकाचा एक अनुभव सांगितला. खरं तर आपल्यापैकी अनेकांनाच सुर्वे मास्तर भेटले असतील, अनेकांकडे सुर्वे मास्तरांच्या आठवणींचा खजिना असेल, अगदी साहजिक आहे ते. तसेच सुर्वे मास्तर मला भेटले होते आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती. आणि मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी होतो SYBAला. सकाळी कॉलेजात आणि नंतर महानगरमध्ये मी कामाला जायचो. एकदा मी सहज मी तेव्हा गिरगावात राहायचो, चेन्नई रोडला चढलो सेकंड क्लासच्या डब्यामध्ये. आणि मी सीट रिकामी दिसताच मी तिथे स्थानापन्न झालो आणि हुश केलं आणि सहज समोर बघितलं तर समोर कविवर्य नारायण सुर्वे. अंगात बिनइस्त्रीचे कपडे आणि हातात चण्या शेंगदाण्याची पुडी आणि चेहऱ्यावर विश्वाची चिंता. अगदी कुठल्याही सामान्य घरातले म्हणून सहज खपून जातील असे. आपल्या कवितेच्या रचनेसारखेच काहीसे ओबड धोबड आणि अनघड, पण म्हणूनच दिसताक्षणीच एकदम आपलेसे वाटणारे. या जवळीकीतूनच मला माझं उत्सुकता लपवताच आली नाही आणि माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडला, नारायण सुर्वे. तसं ते होळकीचं हसले आणि हातातली चण्याची पुडी पुढे केली. मग काय, औपचारिकतेचे सगळे संकेत गळून पडले आणि आम्ही एकमेकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. या गप्पा म्हणजे सुर्वे यांचं कवी म्हणून नव्हे, पण माणूस म्हणून मोठेपण अधोरेखित करण्यासाठी पुरेसं होतं.
मोठेपण त्यांचं म्हणजे नावाजलेले कवी असतानाही महाविद्यालयात शिकणाऱ्या एका साध्या मुलाशी ते अगदी सहज गप्पा मारत होते. ते ट्रेनमधनं प्रवास करत असल्याबद्दल मला जरा थोडंसं आश्चर्य वाटलं आणि मी ते व्यक्त केल्यावर ते म्हणाले, आपण कुठल्या वाहनाने प्रवास करतो ते महत्त्वाचं नाही बरं का, आपला व्यक्तिगत प्रवास कुठून कुठे झाला ते महत्त्वाचं. बस, रेल्वेचा सेकंड क्लासचा डबा आणि 2 पायांची गाडी हेच सर्वसामान्य कष्टकऱ्यांना परवडतं बाबा. मी तर बोलून चालून त्यांचाच प्रतिनिधी. मग त्यांच्या माझ्या जगण्यात फरक असून कसं चालेल? कवितेत जे बोलतो लिहितो त्याच्या विरोधात वागून कसं चालेल? मग माझ्या कवितेवर विश्वास कोण ठेवणार? चणे खात गप्पा आमच्या सुरू होत्या आणि जसं कवितेवरती गप्पा झाल्या आणि मग त्या गप्पांचा ओघ चण्यांवरती आला आणि मग तेव्हा ते म्हणाले, घामाच्या पैशातून 4 आण्याचे घेतलेले चण्या शेंगदाण्याची पुडी म्हणजे कष्टकऱ्याला मोठंच सुख बाबा. लोखंडाचे चणेच गोड लागतात गरीबाला. थोरा मोठ्यासारखं आणावं कुठून चांगलं चुंगलं. अपुऱ्या पैशात हातात पडेल ते खावं आणि गपगुमान राहावं. माझ्या रस्त्यावरच्या विद्यापीठात मी कष्टकऱ्यांच्या याच गोष्टी शिकलो. त्यांच्या त्या दुःखाचे ताणेबाणेच आता मी कवितेत मांडतो. पहिल्यांदा रेल्वेतले भेटलेले हे नारायण सुर्वे कायम लक्षात राहिले. त्यानंतर आम्ही भेटत राहिलो, पण त्यानंतरची त्यांची एक भेट माझ्या कायमची अजून एक लक्षात राहिली. मगाशी जेव्हा उल्लेख केला अक्षयने की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते झाले आणि परभणीचं ते संमेलन होतं आणि आत्तापर्यंत कुठल्याही संमेलनाला झाली नसेल तेवढी गर्दी त्या परभणीच्या संमेलनाला झाली होती. कारण कामगारांचा प्रतिनिधी असलेला एक कवी मराठी संमेलनाचा अध्यक्ष होतो. त्याचं कौतिक अख्ख्या मराठी सारस्वताला वाटलेलं होतं. पहिल्या दिवशी त्यांची मिरवणूक निघाली. सुर्वे बैलगाडीत बसलेले होते आणि फेटाबिटा बांधून. मला ते बावला बावलीच्या खेळातले बावलेच वाटले. पण ती गर्दी जी काय होती ना, खरंच सांगतो 3 दिवस तुडुंब गर्दी होती. तिसऱ्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमाच्या आधी सुर्वे मला एका खुर्चीत बसलेले दिसले. मी पटकन त्यांच्याजवळ गेलो आणि मी म्हटलं, सुर्वे, गाजवलं तुम्ही संमेलन, काय ही तुंब गर्दी, बाप रे. तर ते म्हणाले, बघितलंस ना बाबा, हे सगळं माझ्या कवितेचं देणं, हे सगळं माझ्या कवितेनं जमा केलेलं. पण तुला एक सांगतो, मला या कोड कौतुकाचं काहीच कौतिक नाही. मला फक्त एकच चिंता लागून राहिली आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातले 10,000 विद्यार्थी सायकलवरून आले होते. त्यांना बघायचं होतं आपल्याला धड्यात असलेली कविता ज्यांची आहे तो नारायण सुर्वे दिसतो तरी कसा. मला सांग मी जसा कवितेत आहे तसा त्यांना दिसलो असेल ना रे. आणि मग शेवटचे सुर्वे मला भेटले. त्यांच्या मास्तरांची सावली या पुस्तकाच्या प्रकाशनाला ते नाशिकवरून आले होते. ते आधी अंधेरीला राहत होते, मग नेरळला गेले माथेरानच्या पायथ्याशी आणि मग काही काळ ते नाशिकला होते. मास्तरांच्या सावलीचं प्रकाशन झालं तेव्हा ते नाशिकवरून मुंबईत आले होते आणि दादरला एका हॉटेलमध्ये थांबले होते. मी त्यांना तिथे भेटायला गेलो आणि मग आमच्या गप्पा सुरू होत्या. गप्पांमध्ये त्या गप्पा सरकत वळत पुढे चालले असताना ते एका ठिकाणी थांबले आणि कृष्णाबाईंना म्हणाले, कृष्णाबाई, माझ्या कवितेनं मला काय दिलं, लोकप्रियता दिली, पैसा दिला की नाही हे मला काही ठाऊक नाही, पण या कवितेनं मला महाराष्ट्रभर पोरं मात्र खूप दिली. हे एक त्यातलंच पोरग. पहिल्यांदा भेटला तेव्हा केवढूसा होता आणि आता केवढा झालाय बघ. मी त्यांच्या या कौतुकाने संकोचतो. मला कसंच होतं आणि मग तो कौतुकांचा ओघ थांबवण्यासाठी मी त्यांना विचारतो, नवीन काही लिहिलंय का मास्तर? आणि त्यांच्या कवितेच्या आठवणी जागवायला सुरुवात करतो. तसे मास्तर म्हणाले, काय सांगू तुला, इन मीन 4 कविता संग्रह, पण त्यांच्यावर केवढे मोठाले ग्रंथ निघाले बाबा. 19 तर PhDs झाल्या, 5 डॉक्युमेंटऱ्या निघाल्या, आणखी बरंच काय काय सुरू आहे.
हे सारं बघितल्यावर मनात येतं बा नारायणा बघ तुझी कविता कितीला पडली. बा नारायणा बघ तुझी कविता कितीला पडली याला जोडून फक्त माहिती असावी म्हणून सांगतो, सुर्वे मास्तरांनी सबंध आयुष्यात 145च कविता लिहिल्या बरं का. आणि अनुवादित अली सरदार जाफरी आणि अन्य काही धरून कवितांची संख्या 202 ते 205 एवढीच आहे. या एवढ्याशा कवितांवर 19 PhD घेणारा हा मराठीतला सारस्वत एक गुन्हा करणारा. आणि त्यांच्यावर ज्या 5 डॉक्युमेंटरी निघाल्या त्यातली एक डॉक्युमेंटरी अरुण खोपकरांनी केली होती, तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये नारायण सुर्वेंची भूमिका करणारे कलावंत होते किशोर कदम. ते आज आपल्यामध्ये आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे खुद्द नारायण सुर्वेंनी पण त्या डॉक्युमेंटरीमध्ये काम केलं होतं. किशोर, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल त्यावेळीच्या आठवणी किंवा अनुभव. मी स्वतःला खूप लकी मानतो की अमोल पालेकरांना माझ्या चेहऱ्यामध्ये धो कर्वे दिसले, म्हणजे काळी कातडी असली तरी कर्वे दिसले. चेतन दातारांना आंबेडकर दिसले माझ्या चेहऱ्यात. चंद्रकांत कुलकर्णींना हरिलाल गांधी दिसला माझ्या चेहऱ्यात. सुमित्रा भावेंना वारकरी दिसला माझ्या चेहऱ्यात. अरुण खोपकरांना नारायण सुर्वे दिसले माझ्या चेहऱ्यात. त्याच्यामध्ये पहिलाच सीन असा आहे की मी किशोर कदम, त्या डॉक्युमेंटरीमध्ये किशोर असंच म्हणतात ते मला, तर मी आरशामध्ये बघतो आहे आणि मेकअप केलेला आहे, कपडे नारायण सुर्वेंसारखे घातलेले आहेत आणि मी त्यांची वाक्य पाठ करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला आरशात दिसतं की माझ्या मागून खरे नारायण सुर्वे असे बाजूला होतात, माझ्याकडे बघतात आणि म्हणतात, किशोर तू कितीही नाटकं केलीस तरी माझ्यासारखा दिसू शकणार नाही. मी म्हणतो त्याच्यामध्ये की प्रश्न तुमच्यासारखा दिसण्याचा नाही, माझ्यासारखा न दिसण्याचा आहे. पण तुम्ही समोर असल्यावर मी तुमच्या कविता म्हणणार, तुमच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करणार. हे तुम्ही सतत माझ्या समोर असताना मी कसं काय करू? हे संवाद शांता गोखलेंनी लिहिलेले होते. नारायण सुर्वे जिथे राहिले, ज्या घरात राहिले, ज्या 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 कारखान्यात त्यांनी काम केला, ज्या परिसरात ते वाढले, रात्री राहिले, दिवसा राहिले, भर उन्हात राहिले, ते सर्व प्रहर नारायण सुर्वेंसोबत आम्ही तिकडे फिरलो. जवळजवळ 2 महिने त्या डॉक्युमेंटरीचं काम सुरू होतं. आता नारायण सुर्वेंची कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा नारायण सुर्वेंचा आवाज आपल्याला ऐकू येतो. नारायण सुर्वेंची एक स्पेशल अशी ढब होती कविता म्हणण्याची. आता डॉक्युमेंटरीमध्ये मी नारायण सुर्वे करत असताना नारायण सुर्वेंसारखं म्हणायचं की माझ्यासारखं म्हणायचं की मधलं काही शोधायचं की कवितेतलं काही खोदकाम करायचं, असे बरेच प्रश्न निर्माण झाले होते, ज्याच्यावर अरुण खोपकर, नारायण सुर्वे साहेब आणि मी यांनी मधला मार्ग शोधला. तुम्ही ती डॉक्युमेंटरी बघाल तेव्हा तुम्हाला ती निश्चितच आवडेल. शेवटचा प्रसंग असतो की रात्री मी एके ठिकाणी नारायण सुर्वे बसलेले आहेत आणि मी कुठून तरी अंधारातून येतो आणि त्यांच्यासारखी पोज घेऊन बसतो. नारायण सुर्वे माझ्याकडे बघतात, उठतात आणि अंधारातून चालत चालत दिसेनासे होतात आणि इकडे डॉक्युमेंटरी संपते. खूप समृद्ध करणारा असा अनुभव होता तो. शेवटचे काही वर्ष मास्तर नेरळला राहायला गेले. तिथे घर केलं. पुढे नाशिकच्या मित्रांनी हट्टाने नाशिकला नेलं. काही काळानंतर पुन्हा नेरळ असा प्रवास सुरू होता. मास्तर आणि कृष्णाबाईंची घरं बदलत होती. आजारपण वाढत होतं. मास्तरांचं दुखणं दिवसेंदिवस बळावत होतं. कृष्णाबाई खंबीरपणे साथ देत होत्या. त्यांना लिहितं करण्याचा प्रयत्न करायच्या. घरातील आवरासावरीत अनेक जुनी हस्तलिखितं आणि काही बाड मिळालं. त्याचं पुस्तक करावं असं ठरलं आणि मास्तरांचं शेवटचं पुस्तक आलं, कहाणी कवितेची. हे प्रकाशित झालं. त्यानंतर 15-20 दिवसातच मास्तर घरात घसरून पडल्याचं निमित्त झालं. पावसाळ्याचे दिवस होते. गॅलरीतच पडले मास्तर.
आणि मग मास्तरांना ठाणा नर्सिंग होमला ॲडमिट करावं लागलं. नेहमीप्रमाणे 4-8 दिवसात मास्तर घरी परत येतील असं मला वाटलं होतं. काळजी करू नकोस, मी येईन, लवकर घरी येईन. पण दिवसेंदिवस मास्तरांची तब्येत खालावत होती. कोणीतरी फोन करायचं तेव्हा त्यांची तब्येत कशी आहे ते कळायचं. हॉस्पिटलमध्ये भेटू देत नव्हते. मास्तरांना ICUमध्ये ठेवलं असं कळलं तेव्हा मात्र जीवाचं पाणी पाणी झालं. ICUत त्यांच्या नाकातोंडाला नळ्या लावलेल्या पाहिलं आणि मनात कालवा कालव झाली. मास्तर मास्तर मी आले, तुमची किशा. किशा, मला इथनं घेऊन चल, मला थांबवत नाहीत. मी दवाखान्यातून घरी आले तरीही मला मास्तरांचा तो नळ्यांनी जखडलेला, तोंडाला ऑक्सिजन लावलेला चेहरा आठवत राहिला. पण दुसरीकडे विश्वास वाटत होता की मास्तर नक्की घरी परत येतील. याच्यापेक्षा वाईट अवस्थेतून ते घरी आले होते 2दा. मी माझी समजूत काढत होती खरे. अशातच 15 ऑगस्ट उजाडला. आज तरी मास्तर नक्की घरी येतील असं वाटत होतं. 15 ऑगस्टला माझा वाढदिवस. सकाळपासून मास्तरांची खूप आठवण येत होती. माझ्या वाढदिवसाला मास्तर न चुकता त्यांच्या ठरलेल्या हॉटेलमधून माझ्यासाठी भजी घेऊन यायचे. कधी चाफ्याची नाहीतर मोगऱ्याची फुलं आणायचे. बोलायचे काहीच नाही, पण त्या दिवशी भजी खाण्यातला आनंद काही औरच असायचा. आज मात्र मनोमन ठरवलं होतं, मास्तर घरी आले की त्यांनी दिलेली हिरवी साडी नेसायची. पण संध्याकाळ उलटून गेली तरी त्यांचा काहीच निरोप आला नाही. हॉस्पिटलमधूनही फोन नव्हता. कशीबशी तळमळतच ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे काम करत होते आणि अचानक 9-9:30ला बिल्डर माधवराव गायकवाड धावतच घरी आले. आई तुम्ही एकट्याच आहात का? दुसरं कोणी नाही का घरी? नाही हो, मी एकटीच आहे. का, काय झालं? तुम्हाला काही कळलं नाही का? फोन वगैरे नाही आला का? थांबा, मी TV लावतो. अहो, टीव्हीवर मास्तर गेल्याची बातमी सारखी दाखवतायत. काय? माझ्या डोळ्यांवर कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझे पाय लटपटायला लागले. आमच्या घरापाशी माणसं गोळा व्हायला लागली. त्यांनी मला कॉटवर बसवलं. मला कापरं भरलं होतं, पण रडूही फुटत नव्हतं. मास्तर गेल्याची बातमी घरी न कळवता आधी टीव्हीला पोचवणं महत्वाचं वाटलं का त्यांना? म्हणजे कृष्णाबाई, तुला इतकंही महत्व नाही? दुसरं मन म्हणालं, कृष्णाबाई नको तो विचार करू. मास्तर तुझी वाट बघत असतील, जा. मी, रवी आणि माझ्या घरी धुणी भांड्याला येणारी बाई असे आम्ही 3 अंत्यदर्शनासाठी निघालो. माझ्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. तुम्हाला कळलं का? मास्तरांना भूपेश गुप्ता भवनमध्ये आणलंय. तिकडेच या. गाडी तशीच वळवून भूपेश गुप्ता भवन जवळ आणली गेली. माणसांची तिथं ही गर्दी उसळलेली होती. त्यांच्या नावाने वेगवेगळ्या घोषणा लोक देत होते आणि हे सगळं पाहून बाईंचे पाय लटलट कापायला लागले. हॉलच्या दारातून आत शिरले. समोर मास्तरांना झोपवून ठेवलं होतं. मला अगदी भडभडून आलं. त्यांच्या अंगावर अगदी स्वतःला झोकून द्यावं असं वाटत होतं, पण माझं मन मला रोखत होतं. मोठ्याने हंबरडा फोडावा असं वाटत होतं, पण फोडता येत नव्हता. मनात सारखा एकच विचार येत होता, मास्तरांना अखेरच्या क्षणी या किशाची आठवण आली असेल का? त्यांना माझ्याशी काही बोलायचं, सांगायचं होतं का? सारखं बडबडून येत होतं. ओळखीची बिनओळखीची माणसं येऊन भेटत होती. कोण काय बोलत होतं, काय सांगत होतं, काही कळत नव्हतं. एका कोपऱ्यात माझी सून वसू, सारिका, कल्पना, सगळी घरची मंडळी होती. त्यांना बघताच माझा बांध फुटला. रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण माझं मन म्हणत होतं, कृष्णाबाई, सावर आता स्वतःला.
आठवतंय ना मास्तर काय म्हणायचे ते? हे बघ किशा, मोठी माणसं जातात तेव्हा धाय मोकलून रडायचं नसतं, तो अपमान असतो त्यांचा. तुझा मास्तर आता कॉम्रेड नारायण सुर्वे आहे, महाराष्ट्राचा लाडका कवी आहे. आणि कृष्णाबाई, तुझ्या मनासारखं झालं ना, तुझ्या आधी त्यांनी जावं अशी तुझीच इच्छा होती, मग आता कशाला रडतेस? रडू नकोस. मी असं म्हटलं होतं खरं, पण आता जाणवत होतं म्हणणं सोपं आहे पण ते स्वीकारणं कठीण. माझ्या मास्तरांनी स्वतःचा असा एवढा गोतावळा जमा केला ते पाहून अभिमानही वाटत होता. आणि दुसरीकडे मास्तर आता मला कधीच दिसणार नाहीत ही जाणीव काळीच पोखरत होती. एक मात्र मान्य करते, मास्तरांना भूपेश गुप्ता भवनात नेण्याचा निर्णय ज्यांनी कोणी घेतला होता तो अगदी योग्यच होता. तिथून दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीकडे नेताना सलामीसाठी बंदुकीच्या फैरी झाडल्या आणि मला अगदी रडू कोसळली. मास्तरांना माझ्या स्वतःच्या हाताने अग्नी देण्याची माझी इच्छा होती, पण त्यांना विद्युत दाहिनीत ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणाला विचारून घेतला होता हेही मला माहीत नाही. आणि त्यावर माझ्यासारख्या अडाणीबाईचं म्हणणं तरी काय असणार, कारण त्या क्षणी ते माझ्या एकटीचे नव्हतेच, समाजाचे होते, महाराष्ट्राचे होते. मास्तरांचा निष्प्राण देह विद्युत दाहिनीत सरकवताना मी त्यांना शेवटचं डोळे भरून पाहिलं आणि नमस्कार करत म्हटलं, मास्तर, आपला प्रवास इथपर्यंतच होता. इथपर्यंत मी तुम्हाला जपलं, सांभाळलं. आता जिथे कुठे तुम्ही असाल तिथे स्वतःला सांभाळा. माझ्या वागण्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. जड पावलांनी 4 पायऱ्या उतरून मी खाली आले. खूप रिकामं वाटत होतं. मनात एकच विचार येत होता, कृष्णाबाई, तुला सावली देणारं झाड आता वटलं, आता कोणतेच बंध राहिले नाहीत, काय करशील आता? अगदी आभाळ फाटल्यागत माझी अवस्था झाली. पायातलं सारं बळ निघून गेलं, काही सुचत नव्हतं. माझं मन परत मला हेच विचारत होतं, कृष्णाबाई, आता काय करशील, कुठे जाशील? या जगात आता मी निराधार झाले होते. जाडं गेलं निंगी सनी, मांगे सावली उरली, सावली उरली, मास्तरांची सावली. नमस्कार. सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित मास्तरांची सावली या कार्यक्रमाचा अगदी काही भाग आता आहे. खरंच आहे, आपण सगळे अचंबित होतो की कशा पद्धतीने मास्तरांचं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उलगडतोय. म्हणजे एक अनाथ मुलगा ज्याला गिरणी कामगारात काम करणारी असे आई बाबा मिळाले, म्हणजे घरात 18 विश्व दारिद्र्य असताना सुद्धा आपण एका मुलाला वाढवायचं हे त्यांनी विचार केला, हा विचार त्यांनी केला, हे खूप महत्त्वाचं होतं. खरं तर ही सगळी कथा उलगडत असताना खरंच असं वाटतं की हे शक्य आहे का? पण खरंच ते शक्य झालंय. बरं, केवळ तेवढ्यापुरते ते आईबाबा थांबले नाहीत, तर मुलाला 4 गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि वाचन लेखन झालं पाहिजे यासाठी त्याला शाळेत पाठवलं गेलं. पण दुर्दैव असं की ते 4थीत होते, म्हणजे मास्तर जेव्हा 4थीत होते तेव्हा गंगाराम सुर्वे रिटायर झाले. ते रिटायर झाल्यानंतर ते कोकणात गावाला निघून गेले. बरं, गावाला जाताना त्यांनी नारायण सुर्वेंच्या हातात फक्त 10 रुपयाची नोट ठेवली होती, म्हणजे 10 रुपयाची नोट आणि ही संपूर्ण मुंबई. मग काय, भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तर एका सिंधी माणसाच्या घरामध्ये घरकाम केलं. हरकाम्या म्हणून ते राहिले. हॉटेलमध्ये अगदी कब्बशा विसळल्या. इथपासून ते महापालिकेच्या शाळेमध्ये ते शिपाई म्हणून रुजू झाले आणि त्याच शाळेमध्ये जिथे शिपाई म्हणून रुजू झाले तिथे
शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यामुळे इथे झाले ते नारायण सुर्व्यांचे सुर्वे मास्तर. बरं, मग तिथून जो एक प्रवास लेखकाचा सुरू झाला. महत्वाचा प्रसंग आहे हां, की त्यांचा मुलगा वफा एका वर्गात सुर्वे परीक्षेला बसलेत आणि त्यांचा मुलगा पण परीक्षेला बसले. वा, आणि हे खरं आहे. खरं. आणि अशा ह्याच्यातून ते इथपर्यंत पोहोचले. अगदी अगदी. आणि नंतर तो जो प्रवास सुरू झाला म्हणजे ऐसागामी ब्रह्म हे जे पहिला कविता संग्रह झाला त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. आणि मग तिथून पद्मश्री नारायण सुर्वे इथपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि आज स्टेजवर बसलेली प्रत्येक जण खरं तर त्याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे जसं किशोरने त्यांच्या या लघुपटामध्ये काम केलं, जो की खोपकरांनी तयार केलेला लघुपट आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, किंवा नारायण सुर्वेंची प्रत्यक्ष भेट मुकुंदला जशी झाली ती एक वेगळी ओळख त्या प्रत्येकाच्या टप्प्यावर खरं तर आहे. आणि अक्षयने जसं सांगितलं की लोकवाङ्मय गृहाचे पहिले संपादक नारायण सुर्वे होते आणि आत्ताचा संपादक अक्षय शिंपे आहे. त्यामुळे ह्या प्रत्येकाशी कुठेतरी नाळ जोडलेली आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ही नाळ जोडलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी सुद्धा. कारण सगळ्या उत्तम कार्यक्रमांच्या मागे उत्तम मार्गदर्शन ज्यांचं लाभतं ते ॲडव्होकेट आशिष शेलारजी इथे खास उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आज आपल्यापर्यंत साकारत आहेत आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्यातर्फे हे आपल्या समोर येत राहतात. सर, सुर्वे मास्तरांची प्रतिमा आहे, आपण पुष्प अर्पण करावीत आणि त्यांना मानवंदना आपण सगळ्यांनीच देऊया. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. आणि यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय मंत्री महोदयांचं स्वागत करावं. सर, आज मास्तरांची सावली या नावाने आपण हा कार्यक्रम करतोय, त्यामुळे ते खास भेट. आणि मिती क्रिएशनला ही संधी सर आपण उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे असेच उत्तमोत्तम कार्यक्रम करण्याची आमची इच्छा आहे. या सगळ्या कलाकारांच्या जोडीने एक छोटासा सत्कार आमच्या वतीने आम्ही तुमचा करू इच्छितो. मी भेट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही नाही म्हणणार नाही. आणि अर्थातच सर म्हटल्याप्रमाणे की ही भेट माझ्यातर्फे आहे, सरकारी कार्यक्रमातनं त्याचा खर्च केलेला नाही. पण खरंच आहे, असे कार्यक्रम करणं हे एक समाधान आहे आणि त्या समाधानाचे आम्ही भागीदार झालो आहोत. आज या सगळ्या कलावंतांचा आपण सत्कार करावा आणि मास्तरांची सावली हे पुस्तक भेट देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. किशोर कदम अर्थात कवी सौमित्र, नंदिता पाटकर. आज मास्तरांची सावली जी बनली आहे, डॉक्टर मुकुंद कुळे ज्यांना मास्तरांचा सहवास लाभला, कवी अक्षय शिंपी, लोकवाङ्मय गृहाचे आत्ताचे संपादक, आणि या कार्यक्रमाची संहिता ज्याने बांधली हर्षल पाटील. सर, एकच इच्छा आहे, मास्तर हे लोककवी आहेत, त्यामुळे ते गावागावात महाराष्ट्रभरात अजून पोचले पाहिजेत. जन्मशताब्दी वर्ष आहे मास्तरांचं, त्यामुळे खूप इच्छा आहे की महाराष्ट्रभरात याचे कार्यक्रम आम्हाला करायची संधी मिळाली तर निश्चित आवडेल आणि या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते.
मागणीसहित माईक आला. पण मी त्यांना आधीच म्हटलं होतं की भेटवस्तू देऊ नका. याचं कारण आम्ही हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने म्हणजे सरकारच्या तिजोरीतून जो पैसा तुमच्या खिशातून आला आहे त्यातनाच करत असतो आणि त्यातनाच परत मंत्र्यांनी स्वतः भेट घेतली आणि ती खर्चात आली. पण त्यांनी सांगितलं स्वतःहून तुम्ही दिलेली आहे, मी त्याचा आदर करतो. मला असं वाटतं व्यक्तिशः या जन्मशताब्दी वर्षामध्ये मास्तरांचे कार्यक्रम तर आम्ही सुरूच केलेत, पण या पद्धतीचे कार्यक्रम आणि मास्तर समजून घेणं या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने का होईना आवश्यक यासाठी आहे की ज्याला ज्याला मनुष्य, मानव, मानवी मन आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशाची गुरुकिल्ली, कुठली लोकप्रियता न मागता विनम्रतेने मिळवायची असेल तर मास्तरांकडेच पाहावं लागेल. म्हणून मास्तरांचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. आपण सगळं ऐकलंय, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल ऐकलंय, त्यांच्या कविता ऐकतो आहोत. पण माझ्यासारख्याला असं वाटतं की प्रत्येक मनुष्याचा जन्म जो आहे ना तो दैहिक जन्म या पृथ्वी तलावर असला तरी आत्मिक शक्तीमुळे त्याला दैहिक माध्यम मिळालेलं आहे. आणि मग जो कोणी जन्माला आला त्यामागे काही ना काही योजना आहे. काहींची कर्मपरत्वे असेल, जन्मकर्म किंवा जन्मजन्मांतरातलं असलेलं एखादं कर्म पूर्ती करण्यासाठी जन्म झाला असं मानणाऱ्यांपैकी काही लोक आहेत. काहींची इच्छा वासनेने असेल. मान्यता अशी सुद्धा आहे की जे अतृप्ततेने राहिले त्यांना दैहिक माध्यम हवं त्यांच्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी, म्हणून जे जन्माला आले दैहिक माध्यमातून ते इच्छा परत्वे आले. पण मास्तरांकडे बघितल्यावर मला कर्म परत्वे किंवा इच्छा परत्वे त्यांचा जन्म होता का याबद्दल माझं मत आहे नाही. त्यांचा जन्म हा कारण परत्वे झाला आहे आणि ते दैवी कारण होतं. त्या दैवी कारणाने कारण परत्वे त्यांचा जन्म झाला आहे. आणि म्हणून लक्षात असं आपल्याला येतं की जो आपल्या आई वडिलांनाही तशा अर्थाने ओळखत नव्हता, ज्याला आपल्या आई वडिलांचं सुख, प्रेम, आशीर्वाद अदृश्य रीतीने मिळाले असतील पण दृश्य स्वरूपात माहीत नाही, तो ज्या घरी गेला ते घर सुद्धा त्याची वाट पाहत होता की नाही माहीत नाही. तो गेल्यानंतर त्या घरच्यांना अडचणींचा सामना आर्थिकदृष्ट्या त्या काळात प्रेमाने नसेल करताना सुद्धा त्या कुटुंबाने त्याला आपलं केलं. या सगळ्या विलक्षण गोष्टी बघितल्यावर, प्रतिकूल परिस्थिती बघितल्यावर आपल्या लक्षात असं येतं की जो एक मूलभूत मोठा बदल जो मास्तरांनी केला तो हा आहे की या पूर्वीच्या कवींनी, मी त्यांना काही दोषारोपण करत नाही, तेही योग्यच आहे, इथून सुरू केलाय. इथून सुरू केलाय. कल्पनाविलास मांडलाय, डोळ्यांनी जे सुबक दिसतंय, नाकाने ज्याचा सुगंध घेता येतोय, या सगळ्यावर आपल्या कवित्वाचे डोलारे त्यांनी बांधले. ते मनात आलेल्या गोष्टींपर्यंत विश्व उभं केलं, तेही मोठंच आहे. पण इथून इथून इथे करत इथून कविता करणारा पहिला कवी हा मास्तर आहे, पोटाच्या बोक्यावरचा. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना मास्तरांच्या साहित्यातून, ती त्यांनी या जगाला दाखवली, महाराष्ट्रात ती उभी केली, ती म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा दिली, कष्टाचं लेणं उभं केलं, घामाचा सुगंध पसरवला आणि भुकेला पण भाषा दिली. आणि या अर्थाने जे उभं केलेलं साहित्य आहे, कदाचित त्यावेळेला ते बंडखोर साहित्य वाटले असतील. त्या काळामध्ये त्या मीटरमध्ये तत्कालीन लोकांना वाटलं असेल नसेल मला माहीत नाही, पण त्यांना जे मांडायचं होतं आणि त्यांना जे परिवर्तन साहित्यातलं निर्माण करायचं होतं
ते त्यांनी इतकं भरभरून केलं की या जन्मशताब्दीला सुद्धा त्यांनी प्रतिष्ठित केलेल्या व्याख्या या सर्वमान्य झाल्या आहेत साहित्यातल्या, असं माझं मत आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारसाठी खूप अनमोल आहे आणि याच पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने करणं ही आमचा मानस आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतोय की जोपर्यंत मी सांस्कृतिक कार्यमंत्री आहे, आम्ही ठरवलं आहे की महाराष्ट्रभरात जसे मास्तरांचे कार्यक्रम आहेत तसे आपल्या साहित्य, कला, संस्कृती, लोकवाद्य, लोकनृत्य या सगळ्यांचे 365 दिवसात 1200 कार्यक्रम आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत. 1200. आज या सगळ्या कलाकारांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने मास्तरांना लोकांसमोर आणलंय. मास्तरांना अभिवादन देतो आणि ज्याला ज्याला भूक, कष्ट, श्रम, घाम, परिश्रम या सगळ्याबद्दल माहिती घेताना त्यात साहित्य समजून घ्यायचं असेल तर मास्तरांनाच अभिवादन करावं लागेल. मी त्यांना अभिवादन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि तुमचा जो समज आहे राजकारण्यांबद्दल, उशिरा येऊन लवकर जाणे, तो तुटू नये म्हणून लवकर निघतो. धन्यवाद. ऐसा गामी ब्रह्म घालीन मी साऱ्या ब्रह्मांडास पाठी, घालीन मी साऱ्या ब्रह्मांडास पाठी, सोडवीन गाठी दिक्कालांच्या. विश्वाचे गोकुळ खेळे माझ्या दारी, विश्वाचे गोकुळ खेळे माझ्या दारी, सूर्याची लगोरी टीचवीन. ढगांचा ग हत्ती बांधीन मी दारी, ढगांचा ग हत्ती बांधीन मी धारी, भरीन घागरी अमृताने. वाऱ्याची भिंगरी अंगणीच फिरे, स्वर्गाची गोपुरे तिडमिडे. उभे करीन मी वाकल्या आभाळा, उभे करीन मी वाकल्या आभाळा, शिक्षा केली त्याला दंडवीन. राईचा पर्वत पर्वताची राई, दोन्ही मज ठाई सामावली. ऐसा गामी ब्रह्म विश्वाचा आधार, खोलीस लाचार हक्काचिया, खोलीस लाचार हक्काचिया. धन्यवाद. मास्तर गेले नाहीत, ते आपल्यातच आहेत. शब्दामधून, कवितातून, कामगारांच्या संघर्षातून, पेटत्या निखाऱ्यातून, शोषित वंचित समूहाचा आवाज बनून, विचाराने, संघर्षाने कधी फाटकात, कधी फाटका बाहेर आहेत. मास्तर त्यांच्या आठवणीने आपल्यात सदैव आहेत, सदैव आहेत. मास्तरांची सावली या पुस्तकाचं शब्दांगण नेहा सावंत यांनी केलं होतं. त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. नेहा सावंत, धन्यवाद.